माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता रोचनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आदर बाप रखुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आदर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण उगाच संतांची पायी उगाच संतांची पायी नलगे पुसाने सांगावे लगे पुसाने सांगावे चित्त शुद्ध करी भावी चित्त शुद्ध करी भावी
आणि देव तुका म्हणे भाव तुका म्हणे भाव जवळी धरोनी आणि देव जवळी धरोनी आणि देव न लगे पुसाने सांगावे न लगे पुसाने सांगावे चित्त शुद्ध करे भावे चित्त शुद्ध करी भावे चित्त शुद्ध करी भावे विठोबार कुमाही तीज विठोबार कुमाही तीज विठोबार कुमाही विठोबार कुमाही विठोबार कुमाही तीज विठोबार कुमाही विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई पडोनी याराही पडोनी याराही पडोनी याराही उगाच संताची पायी उगाच संताची पायी उगाच संताची पायी उगाच संताची पायी
पुसणे सांगावे लगे पुसणे सांगावे लगे पुसणे सांगावे लगे पुसणे सांगावे लगे पडोनी याराही पडोनी याराही पडोनी याराही उगाच संताची पायी उगाच संताची पायी उगाच संतांची पायी उगाच संतांची न लगे पुसणे सांगावे न लगे पुसणे सांगावे न लगे पुसणे सांगावे न लगे पुसणे सांगावे चित्त शुद्धकारी भावे चित्त शुद्धकारी भावे चित्त शुद्धकारी भावे चित्त शुद्धकारी भावे लगे पुसणे सांगावे न लगे पुसणे सांगावे न लगे
पुसणे सांगावे न लागे पुसणे सांगावे ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय विठ्ठल 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 गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु महाराज की जय संतन की जय विठ्ठल 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 पडोनिया राही उगाच संताची पायी न लगे पुसणे सांगावे चित्त शुद्ध करी भावे सहजते स्थिती उपदेश परयुक्ती न लगे पुसणे सांगावे चित्त शुद्ध करी भावे तुका म्हणे भाव जवळी धरुणी आणि देव न लगे पुसणे सांगावे चित्त शुद्ध करी भावे
विठ्ठल 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 पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार हो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका काय माझी मानी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपुल्यां यंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुतां संजीवयत्तखिल शक्तिधर स्वधाम्नाम् अन्यावश्चहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नम भगवते पुरुषाय तुभ्यं कलावज्ञ जीवोधरार्थावतारं कलङ्काङ्कतेजोधिकामोदिवक्त्रं खलानीशवादापनोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपां नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपां नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्तिं सम्पाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजं वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तम् काय जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते तिवंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता पडोनिया राही उगाच संताचे पायी न लगे पुसणे सांगावे चित्त शुद्ध करी भावे प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय सर्वांना यावत विश्वाला संताच्या सानिध्यात यायला सांगतात. विठ्ठल 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 आज या परतीच्या वारीच्या निमित्तानं आज आपण सर्वजण ह्या पुणे ह्या मुक्कामी आलेलो आहोत. 2 दिवसाचा हा मुक्काम आहे. या मुक्कामाची जी आजची कीर्तनाची सेवा आहे ती शेडगे दिंडी नंबर 3 यांचा हा मान आहे. याचे मूळ श्रीमती राधाबाई कबीरबुवा शेडगे और नंतर कालांतराने त्यांच्या 3 कन्या त्या 3 कन्येपैकी पार्वताबाई मोरे ज्या कन्या ज्या इथं पुणे या मुक्कामी इथं आहेत त्यांच्या या पुढच्या पिढीकडे ही आजची सेवा आहे. नंतर त्यांचे पुढचे विश्वमनोत्री म्हणजे विश्वनाथजी मनोहरजी आणि त्र्यंबकजी मोरे असे विश्वमनोत्री असं एक त्याचं नामकरण गाथा मंदिरावर आहे. म्हणून सर्वांनी तिथं पाहायला यावं. आणि त्यातच आजची जी पुढची पिढी आहे ती पिढी म्हणजे श्री आत्ताचे विद्यमान तुकाराम महाराज संस्थानचे वंशज श्री अध्यक्ष जालिंदर अण्णा मोरे व माझे परमजीवलग ऋषीभैया ह्या सर्वांच्या ह्या नियोजनातून ही आजची जी सेवा ह्या सेवेचा मान आज माझ्या वाटेला आलेला आहे. माझं भाग्य आहे का आज ज्ञानोबारांच्या पुढे सेवा होती. माझ्या भाग्याचं एकमेव एक कारण आहे, एकच कारण आहे. तुकोबारांचं एकच चरण सांगतो आणि म्हणजे कारणाची स्पष्टता होईल. माझ्या वडिलांची मिरासी घ्या देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखिला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागे. ह्या एकाच चरणातून आपल्या सर्वांच्या लक्षात येईल का ही सेवा माझ्या भाग्यानं माझ्या पितृचरणामुळे माझ्या वाटेला आली. म्हणून मी आता अभंगावर बोलण्याला सुरुवात करतो. अभंग तुकोबारायांचा आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय यावत विश्वाला संतांच्या सानिध्यात यायला सांगतात, संत समागम करायला सांगतात. संत समागम हा जीवनात अत्यावश्यक आहे.
पण अत्यावश्यक वाटत नाही ही शोकांतिका आहे. सर्वांच्या जीवनात, प्रत्येकाच्या जीवनात संत समागम हा अत्यावश्यक आहे. तुम्ही म्हणाल हे नवीनच ऐकलं पहिल्यांदा. आत्तापर्यंत आवश्यक गरजा आम्हाला माहीत होत्या. का मानवी जीवनाला आवश्यक गरजा कोणत्या? अन्न, वस्त्र, निवारा, बस झालं एवढ्याच. अजून 2 राहिल्या, मोबाईल आणि चार्जर. आता नवीन या 2 वस्तू आवश्यक म्हणून जोडल्या गेल्यात. पण ह्या जीवनाच्या आवश्यक वस्तू असतील ह्या निवाऱ्यापुरत्या आहेत, गरजेपुरत्या आहेत. पण जीवनात खरी अत्यावश्यक काय असेल ना तर संत संगती. संत संगती ही जीवनात अत्यावश्यक आहे पण अत्यावश्यक वाटत नाही. संत का ह्या अत्यावश्यक आहे पण ती का आहे त्याची 2 कारणं मी सांगतो. पहिलं कारण का आध्यात्मिक त्याचा विचार केला तर प्रत्येकाला मानवी जीवनाचं मूलभूत आकांक्षा काय, प्रत्येकाची मूलभूत इच्छा काय, शेतकरी असो, व्यापारी असो किंवा देशभक्त असो, हरिभक्त असो, कोणी असो, प्रत्येकाची मूलभूत इच्छा आहे आपल्याला सुख मिळावं. बरोबर ना? प्रत्येकाची एकच इच्छा आहे सुख मिळावं. मग आता मला सांगा सुख कशाने मिळेल? सुख कुठे? सुखाचा पत्ता काय? तर सुखाचा एकमेव पत्ता आहे देव. मी विस्तार करत नाही, डायरेक्ट मुद्द्यावर येतो. सुखाचा एकमेव पत्ता कोणता जर असेल तर देव. देवाशिवाय सुखच नाही. तुम्हाला जर सुख पाहिजे असेल ना तर तो देव आपलासा करून घ्यावा लागेल. त्याच्याशिवाय तुम्हाला सुखच मिळू शकत नाही. आपुला तू एक देव करून घ्यावा तेने विन जीवा सुख नये. म्हणजे तुम्हाला जर सुख पाहिजे असेल ना तर देव आपलासा करायला लागेल. आणि देव आपलासा कशाने होईल? देव आपलासा कशाने होईल? तर देव आपलासा करण्यासाठी एकमेव उपाय कोणता असेल तर संत संगती. संत हा एकमेव देव आपलासा करण्याचा उपाय. देवानुग्रह हेतुकम मुमुक्षुतम मनुष्यतम मुमुक्षुतम महापुरुष संश्रया. म्हणजे देवाच्या प्राप्तीसाठी हे 3 दुर्लभ आहेत. त्यात हा संत. संतांशिवाय ही भगवंताची देवाची प्राप्ती होऊ शकत नाही. तुम्ही म्हणाल शक्य आहे का? नाही, कदापि होऊ. अहो हरिप्राप्तीचा जर उपाय जर कोणता असेल ना तर फक्त संत आहे. संतांशिवाय जर प्राप्तीच होऊ शकत नाही असे वेद सुद्धा ग्वाही देतात. हरिप्राप्ती प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही. संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही. संताविना प्राप्ती नाही ऐसी वेद देती ग्वाही. म्हणजे संतांशिवाय ही प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणजे आपल्याला जर सुख पाहिजे तर आपल्याला देव आपलासा करून घ्यावा लागेल. देव कशाने आपला कसं होईल तर संतांशिवाय देवाची प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणजे जीवाचं आणि देवाचं मिलन आणून घडणारा जर कोणता असेल तर ते म्हणजे संत. जीवाचं आणि देवाचं मिलन आणून महत्वाचा जर घटक कोणता असेल तर संत. संतांशिवाय भगवंताची प्राप्ती होणार नाही. म्हणून संत, आपल्याला सुख पाहिजे हे नक्की आहे, म्हणून संत ही आपल्या जीवनातील अत्यावश्यक बाब आहे. एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा लौकिकाचा जर सांगितला तर आपल्या जीवनाचं पतन होणं किंवा आपल्या जीवनाचा उद्धार होणं हे फक्त संगतीवर, संत संगतीवर अवलंबून आहे. आपल्या जीवनाचं पतन होणं किंवा उद्धार होणं हा फक्त संघाचा महिमा आहे. पतन उद्धार संगाचा महिमा, पतन उद्धार संगाचा महिमा, पतन उद्धार संगाचा महिमा. जावे आधमा संत देवी, जावे आधमा संत देवी, ते जावे अधमा
धमा संत देवी. मानवाचा जीवनाचा उद्धार होणे किंवा मानवी जूनाचं पतन होणे हे फक्त संगतीचं अवलंबून आहे. कारण संगती जशी आहे ना तशी आपल्या जीवनात जशी संगती भेटेल तसे विचार निर्माण होतात. आपल्या जीवनात जसे आपल्याला संगती होईल तसे विचार निर्माण होतात. जसं विचार आपल्या निर्माण होतात तसं आपल्याकडून आचरण घडतं आणि जसं आपल्याकडून आचरण घडतं तशी आपल्याला गती मिळते. म्हणजे जीवनात पतन होणं किंवा उद्धार होणं हे फक्त संगतीवर अवलंबून आहे. तुम्ही बारकाईनं लक्षात घ्या संगतीवर कसं अवलंबून, संगतीवरच विचार अवलंबून आहे. तुम्ही बघा तुकोबारांची 2 प्रमाण आहे. बैसता चोरापाशी तैसी होय बुद्धी, देखताची चिंदी मन धावे. आणि बैसता चोरापाशी तैसी होय बुद्धी, व्यभिचारापाशी बैसता क्षण भरी, देखताची नारी मन धावी. म्हणजे जशी संगती होईल तसे आपल्या ठिकाणी वाईट विचार निर्माण होतात आणि जसं वाईट विचार निर्माण होतात त्याप्रमाणे आपल्याकडून आचरण घडतं आणि जसं आपलं आचरण घडतं ना त्यावर आपली गती अवलंबून आहे. म्हणजे तुम्हाला जर गती चांगली पाहिजे असेल तर तुमच्याकडून आचरण चांगलं घडलं पाहिजे. आचरण चांगलं पाहिजे असेल तर तुमच्याकडे संगती चांगली पाहिजे. म्हणजे गती ही कृतीवर अवलंबून आहे, कृती ही विचारावर अवलंबून आहे आणि विचार हे संगतीवर अवलंबून आहे. पुन्हा सांगतो, आपल्या जीवनात जी गती पाहिजे ना ती कृतीवर अवलंबून आहे, कृती ही विचारावर अवलंबून आहे आणि विचार हे संगतीवर अवलंबून आहे. म्हणून आपण कशी आपल्या जीवनात संगती करतो त्यावर गती अवलंबून आहे. आपण जीवनात म्हणजे उद्धार ही गती जर पाहिजे असेल ना तर आपल्या जीवनात सद्विचार पाहिजे, सत्संगती पाहिजे, सद्विचार पाहिजे, मग सद्गती. कुविचार कुसंगती, कुविचार अधोगती. म्हणजे चांगली संगती जर भेटली ना तर आपल्याला चांगली गती मिळते, आपला उद्धार होतो. आणि वाईट गती भेटली तर जीवनात नाश होतो, उद्ध्वस्त जीवन होतं. जीवनात आपल्या प्रत्येकाच्या संगतीबद्दल 3 स्तर सांगितले जातात. 3 स्तर, एक अधम, एक मध्यम आणि उत्तम. 3 प्रकारची संगती आहे, 3 प्रकारची. एक संगतीचे स्तर सांगितले जातात. हे संस्कृतमध्ये सुंदर सुभाषित आहे. त्या सुभाषितात असं म्हटलंय, एक पाण्याचा थेंब आहे, त्या पाण्याच्या थेंबाने लोखंडाची मैत्री केली. पाण्याच्या थेंबाने लोखंडाची मैत्री केली, पण ती तप्त लोखंडाची मैत्री केली. तर त्या पाण्याच्या थेंबाचं काय झालं असेल बरं? बाष्पीभवन झालं, त्याचं अस्तित्व संपलं, काहीच शिल्लक राहिलं नाही. एका पाण्याच्या थेंबाचं तप्त लोखंडाच्या संगतीत गेल्यावर अस्तित्वच संपलं, काहीच शिल्लक राहिलं नाही. तोच पाण्याचा थेंब, जो अस्तित्व संपलेला आहे, तोच पाण्याचा थेंब जर कमलपत्राच्या संगतीत गेला ना तर तो मोत्यासारखा चमकून. तोच पाण्याचा थेंब ज्याचं अस्तित्व संपलं तोच जर कमलपत्राच्या संगतीत गेला तर मोत्यासारखा चमचम करू लागतो. आणि तोच पाण्याचा थेंब ज्याचं अस्तित्वही नव्हतं मोत्यासारखा चमचम करू लागतो, तोच पाण्याचा थेंब जर स्वाती नक्षत्रात जर शिंपल्यात गेला तर मोतीच बनतो. ही कशाची ताकद आहे? हे कशाची? ही संगतीची ताकद आहे. एक सुभाषित आहे, संतप्ता यस्य संस्थितोस्य पयसो नामापिन न्यायते, मुक्ताकार तया तदेव नलिनी पत्रम स्थितम राजते, स्वात्याय शुक्ती मध्ये पतितं तन्मौक्तिकम जायते, प्रायेण अधम मध्यम उत्तम गुणाः संवासितो जायते. हे सुभाषित आहे. ह्या 3 स्तर आहेत ना. आपल्या जीवनात पण अशी तप्त माणसं येतात का जे आपलं अस्तित्व संपून जातात. दुर्जन आपल्या अशा जीवनात आपल्या बरोबर येतात, आपल्या संगतीत येतात, आपलं जीवनच संपून टाकतात. सोपी गोष्ट नाहीये. काही लोकांच्या संगतीत कधीच जाऊ नये, कधीच म्हणजे कधीच जाऊ नये. अहो क्षणभर सुद्धा जाऊ नये, क्षणभर. तुकोबाराय म्हणतात क्षणभर सुद्धा त्यांचं दर्शन सुद्धा नको. तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन. संगती कुठं ठेवता? अहो क्षणभर त्याचं दर्शन सुद्धा नको. इतकं काहींच्या समागमात कधीच जाऊ नये, आयुष्य उद्ध्वस्त होऊन जातं. तुम्ही बघा त्या
अजामेळ क्षणाचं वाईटाचं दर्शन. अजामेळ पूर्वी सच्शील होता, सदाचारणी होता. तो आश्रमात जात असताना तो एका मधल्या रस्त्याने गेला. मोठा रस्ता सोडून दिला आणि त्या मधल्या रस्त्याने गेला. तुम्ही काय म्हणता त्याला? शॉर्टकटने गेला. तर ती जो मधला रस्ता होता तो वेगळ्या विषयाचा होता. त्या विषयाला त्यांनी एक वेश्या एका पुरुषाशी ती क्रीडा करत चालली होती आणि ते क्षणाचं दर्शन तिच्या डोक्यात बसलं. त्याचे विचार तसे निर्माण होऊ लागले. तो आश्रमात गेला पण त्याचं पूर्ण केंद्र तिथंच. ती बाई कसं चाललंय असे तो त्या आश्रमात राहू शकला नाही. पुन्हा माघारी आला आणि पूर्ण वेश्यागामी बनला. मला काय सांगायचं, एक क्षणाचं वाईटाचं दर्शन एखाद्या सच्शील माणसाचं सुद्धा आयुष्य संपवू शकतं, उद्ध्वस्त करू शकतं. असा हा पहिला वर्ग आहे जो तप्त लोखंडाच्या मैत्रीत आला तर अस्तित्वच संपून गेला. आणि दुसरं जे मी उदाहरण सांगितलं होतं ना का, तोच पाण्याचा थेंब कमलपत्रावर स्थित झाला तर मोत्यासारखा चमचम करू लागतो. याला उदाहरण द्यायचं झालं तर तो भगवान रेडा ज्ञानोबरायांच्या संगतीत आला. मला सांगा काय मिळवलं होतं त्यांनी? त्या रेड्या काय बरं, तो कोणत्या गुरुकुलमध्ये गेला होता शिकायला? फक्त ज्ञानोबरायांच्या संगतीत आला. काय झालं त्याचं? काय झालं? आज मंदिर आहे रेड्याचं, त्याची यात्रा भरते. सांगा ज्ञानोबरायांसारखं जीवन चमचम करू लागले की नाही? बरोबर की नाही? त्या दुसरं उदाहरण भिंत. ज्ञानोबा क्षणभर किती काळ बसले होते हो त्या भिंतीवर? अगदी थोडा वेळ त्या भिंतीवर बसले. पण त्या भिंतीला चल म्हटले, फक्त एक शब्द चल म्हटले तर आज त्या भिंतीचं मंदिर आहे. मंदिर आहे भिंतीचं. मंदिराच्या लाखो भिंती पाहिल्या असतील तुम्ही आजपर्यंत ह्या जगात. मंदिराच्या लाखो भिंती पाहिल्या असतील पण भिंतीचं एकमेव मंदिर आमच्या आळंदीत आहे. मंदिराच्या लाखो भिंती पाहिल्या पण भिंतीचं एकमेव मंदिर आळंदीत आहे. कशाचं सामर्थ्य? ज्ञानोबरायांच्या संगतीत आला तर ते जीवन मोत्यासारखं चमचम करू लागलं. आणि तिसरं उदाहरण सांगितलं होतं ना, मोतीच बनतो. हे मोतीच जे बनणं आहे ना, तो आपला मूळ मंत्र वारकरी संप्रदायाचा आहे, ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबरायांच्या संगतीत जगद्गुरु तुकोबाराय आले. ही जी आज याचा पूर्व इतिहास असा सांगितला जातो, तुकोबारांच्या वंशजांनीच ही दिंडी पहिल्यांदा चालू केली होती. नंतर पुढे ते वादावाद होऊन मला त्यात पडायचं नाही, पण मला एकच सांगायचंय, आज तुकोबारांचं जीवन जे कळस्थानी आहे ना, त्याचा पाया कोण आहे? ज्ञानोबाराय. मग ज्ञानोबारांच्या संगतीत तुकोबारांचं जीवन झालं, अहो मोतीच बनलं. आज हा वारकरी संप्रदाय श्वास घ्यायला ज्ञानोबा तुकोबाशिवाय श्वास घेऊ शकत नाही. आज वारकरी संप्रदायात मूळ मंत्र ज्ञानोबा तुकाराम आहे. हे कशाचं सामर्थ्य? हे ते संगती, ही ज्ञानोबरांच्या सत्संगतीचं सामर्थ्य. आज म्हणजे मला काय सांगायचं लक्षात घ्या, असं एखाद्या सत्पुरुषाच्या समागमात जर आपलं जीवन झालं ना तर आपलं जीवन उद्धाराला मिळतं. आणि जर दुर्जनाच्या संगतीत जर आपलं जीवन गेलं तर आपलं जीवन उद्ध्वस्त होतं. हे सांगायचे सार. तुम्ही बघा, मला सांगा, दुर्जनाची संगत आहे ना, तुम्ही बघा एक विंचू घ्या. एक तुकोबारांनी विंचवाचं उदाहरण दिले. तो विंचू आहे ना, त्या विंचू आपल्या शरीरावरून फिरू द्या, काय होतंय का बघा. त्या विंचू जर शरीरावरून फिरला काय होईल का? त्याने फक्त नांगीवर धरली पाहिजे आणि पूर्ण आपल्या शरीरावरून फिरू द्या, काहीच होणार नाही. आपल्याला केव्हा होईल? एकदा त्यांनी नांगी टाकली का चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही. त्या विंचवाच्या नांगीत विषय, त्या विंचवाच्या नांगीत विषय, पण दुर्जनाच्या सर्वांगात विषय. तुका म्हणे विंचाची नांगी, तैसा दुर्जन सर्वांगी, तैसा दुर्जन सर्वांगी, तैसा दुर्जन सर्वांगी. तुका म्हणे विंचाची नांगी, तैसा दुर्जना सर्वांगी, तैसा दुर्जना सर्वांगी, तैसा दुर्जना सर्वांगी. तुका म्हणे विंचाची नांगी, तैसा दुर्जन सर्वांगी, तैसा दुर्जन सर्वांगी, तैसा दुर्जन सर्वांगी.
दुर्जन सर्वांगी तैसा दुर्जन सर्वांगी तुका म्हणे विंचाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. तसे जे दुर्जन आहेत ते सर्वांगानी असे दुर्जन आहेत. त्यांचं कधीच समागम होऊ नये. त्याच्या फक्त नांगीत विषय आणि दुर्जनाच्या सर्वांगात विषय. सांगा बरं कोण विषारी आहे जास्त? विंचवाची नांगी का तो दुर्जन? दुर्जन. कारण त्याच्या फक्त नांगीच्या टोकात विषय आणि दुर्जनाच्या सर्वांगात. म्हणून दुर्जनाचं कधीच दर्शन नको. नेहमी सत्संग असावा, चांगल्यांच्या बरोबरीने असावं. वाईटाच्या बरोबर कधीच जाऊ नये. वाईट झाल्याशिवाय राहत नाही. चांगल्या बरोबरच राहावं नेहमी. दिंडीला जाताना सुद्धा चांगल्या बरोबर जावं. का दिंडी धरून चालतो? मोकारांच्या संघ गेल्यावर दिंडी धरून चालतो का? दिंडीच्या मैलभर पुढं नाही तर पाठीमागं. आणि भेटला तर सागर स्टॉल. आणि मला सांगा ना, दिंडीत चालून पंढरपूरला गेला, चांगल्यांच्या बरोबर गेला तरच चंद्रभागेला स्नानावर, नाही तर मठात तिथंच पुण्यश्लोको नलो राजा. म्हणजे नेहमी चांगल्यांची संगत करावा, ती चांगलं होतं. वाईटाच्या संगतीत वाईट होतं. आणि हे चांगल्यांनी ध्यानात ठेवायचं बरं का. हे चांगल्यानी ध्यानात ठेवायचं. जर चांगला सुद्धा वाईटाच्या संगतीत गेला ना, त्याचंही वाईट होतं. लक्षात घ्या. जो मुळात चांगला आहे त्याने सुद्धा चांगल्याच्या संगतीत राहायचं. चांगला आंबा असेल ना तर चांगल्याच याच्यात राहायचं. तो जर सडक्यामध्ये गेला तर तो सडल्याशिवाय राहणार. आधी नेहमी चेक करावं लागते. आंबा चेक करावा लागतो. म्हणजे चांगल्याने सुद्धा चांगल्याच्या संगतीत राहावं. तुकोबाराने याच्यासाठी एक उदाहरण दिले. तुकोबारा म्हणतात हिरा घ्या. हिरा. हिरा म्हणजे काय? सर्वात पृथ्वीवरचं मौल्यवान रत्न कोणतं जर असेल तर हिरा. सर्वात मौल्यवान रत्न तो हिरा. इतका मौल्यवान, इतका किंमतवान का हो? त्याची परीक्षा आहे. तुकोबारा म्हणतात त्याची परीक्षा आहे. तो हिरा घ्यायचा आणि आयरणीवर ठेवायचा आणि त्याला उपरण्याच्या फटक्याने मारायचं नाही. सोनाराच्या टुकटुक हातोडीने मारायचं नाही. त्याला लोखंडी घाणाने मारायचं लोहाराच्या, तरी जो फुटत नाही तो हिरा. हिरा ठेविता ऐरणी वाच मारिता जोगणे तोची मोल पावे खरा करून जावो तुरा. हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता दोघांनी तुझी मोल पावे खरा. करता होया तुरा. हिरा ठेविता ऐरणी वाच मारिता जोगणे तोची मोल पावे खरा करणता होय चुरा. हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जोगणे तुझी मोल पावे खरा. करता होया तुरा. दुसरं एक प्रमाण आहे तुकोबारांचं. तुका म्हणे हिरा घन घावे निवडे पुरा. म्हणजे हिरा असा अभेद्य हिरा, अभेद्य हिरा, जो घनाच्या घावानी न फुटणारा असा अभेद्य हिरा. पण तुकोबाराय म्हणतात तो फुटला ना. संगे हिरा जो भंगला संगे नाडीला साधू तैसा. संगे नाडीला साधू तैसा. एकनाच्या संगे हिरा जो बंगला तो संगे नाडीला साधू जैसा. तो संगे नाडीला साधू जैसा. एकनाच्या संगे हिरा जो बंगला तो संगे नाडीला साधू जैसा. संगे नाडीला साधू तैसा. एकनाच्या संगे हिरा जो भंगला संगे नाडीला साधू तैसा. संगे नाडीला साधू तैसा. ढेकणाच्या संगे हिरा जो बंगला कुसंगे नाडेला साधू जैसा. ह्या ढेकणात काय ताकद असते? घनाच्या घावाने न फुटणारा असा बेद हिरा तुकोबाराय म्हणतात ह्या ढेकणाच्या संगे फुटला.
काय त्या ढेकणात ताकद असते का तो हिरा दुभंगला जातो. तसं समाजातही काही ढेकण आहेत का ते त्यांनी चांगले चांगले हिरे संपवले. ढेकून म्हणजे काय हो? ढेकून काय करतो? दुसऱ्याचं रक्त शोधतो. ढेकून काय करतो? दुसऱ्याचं रक्त शोधतो. मग जो दुसऱ्याचं रक्त शोधतो ना, शोधतो त्याला ढेकून समजायचं. दुसऱ्याचं रक्त शोषून घेतो त्याला ढेकून समजायचं. आणि अशी माणसं किती येतो ते दुसऱ्याचं शोषण करतात, त्यांना ढेकून समजावं. ही मतकून वृत्ती आहे, ही नसावा. दुसऱ्याचं माणसाने पोषण करावं पण शोषण करू नये. ही ढेकणाची मतकून वृत्ती आहे, ही जीवनात नसावी. तो म्हणजे त्या ढेकणाची आसक्ती किती पावर आहे का त्यांनी चांगले चांगले हिरे संपवले. म्हणून चांगल्याने सुद्धा चांगल्यांच्या संगतीत राहावं. म्हणून संत समागम हा जीवनात अत्यावश्यक आहे. हा सर्वांनी केला पाहिजे असं सर्वांना पटू लागलं. त्यावेळेला ते तुकोबारायांकडे आले आणि तुकोबारायांना विचार लागतोय का तुकोबाराय आम्हालाही तो संत समागम करावा वाटतो, तर कसा करावा सांगा बरं. तुकोबाराय म्हणतात एक करा, तुम्ही काय करा, ह्या संत समागमाची आहे ना पहिली आवड धरा. संत समागम धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी, करावी तातडी परमार्थी. संत समागम धरावी आवडी, करावे तातडी परमार्थे, करावे तातडी परमार्थे. संत समागमी धरोनी आवडी करावी तातडी परमार्थी. तुम्ही संत समागमाची आवड धरा आणि परमार्थाची तातडी करा. तो विचारच करू लागला. पहिलं सांगत होते तुम्ही संत समागम करा, संत समागम करा, ते बरं वाटत होतं. पण हे तातडी करा म्हणला, हे काही आपल्याच्याने जमायचं नाही. का बरं? का जमायचं नाही? अहो तातडी करायची म्हणजे काय करायचं? अहो काकड्याला उठायचं ना काय? परमार्थाची तातडी करायची म्हणजे आपली पारमार्थिक साधनेची सुरुवात कुठून होते? काकड्यापासून. तातडी करायची म्हणजे पहिलं काकड्याला उठायचं, नंतर भजन, गाथा भजन, नंतर कथा, नंतर हरिपाठ, नंतर कीर्तन, नंतर जागर. तातडी करायची म्हणजे ही सगळी साधना करायची. तो म्हणला हे काय आपल्याच्याने जमणार नाही. तुम्ही संत समागम करा म्हणत होते त्यावेळेला बरं वाटत होतं. संत समागम करावा, संतांचा समागम करावा, बरं वाटत होतं. पण जी तातडी करा म्हणताना ती काय आपल्याच्याने जमणार नाही. का बरं? का जमणार नाही? अहो सकाळी काकड्याला सकाळी उठवत नाही, आपल्याला सकाळी उठवत नाही. आणि गाथा भजनाचं आपल्याला बसवत नाही. सकाळी उठवत नाही, गाथा भजनाला बसवत नाही. बरं दुपारी कथेची आणि विश्रांतीची वेळ एक येते, ते जमत नाही. पुण्यात विश्रांती म्हणजे विश्रांतीच्या टायमात काही केलं जात नाही. विश्रांती पक्की. पुणे म्हणजे विश्रांती पक्की. दुपारी काही जमणार नाही. बरं नंतर हरिपाठाची टाईम, तो फिरायचा टाईम असतो, वॉकिंगचा टाईम असतो, ते अजिबात जमणार नाही. आणि कीर्तन आपल्याला अजिबात जमणार, जागरण आपल्याला अजिबात सहनच होत नाही. मग एकंदर सकाळ धरून संध्याकाळचा कार्यक्रम संपला का? मग मला संत समागम करायचा आहे, मग आता मी काय करू? तो तुकोबारायला मला संत समागम तर करू वाटतो, पण ही तातडी आपल्याच्याने काही जमणार नाही. आणि मला मात्र संत समागम करू वाटतो, मी काय करू? तुकोबाराय म्हणतात तुला संत समागम करू वाटतोय ना, तुला हे जमणार नाही ना, नको करू, पण तू बाजूला जाऊ नको. आज तुझ्या मनात जी इच्छा झाली आहे ना संत समागमाची, ही सोडून तू बाजूला जाऊ नको. तुला संत समागम घडेल. तो म्हणू लागले कसा घडेल? कसा घडेल? अहो कसाही घडेल. कोणत्याही एखाद्या प्रकारे का होईना तो संत समागम आपल्या जीवनात घडावाच. संत समागम एखादी आहे परी. तो संत समागम कोणत्याही एखाद्या प्रकारे का आपल्या जीवनात घडावा. ते म्हणतात मग पण आम्ही तातडी वगैरे याच्या भानगडीत पडणार नाही. आणि मग तर आम्हाला संत समागम करायचा तर आम्ही कसं करू? आम्ही काहीच करणार नाही, काहीच करणार नाही, कोणतीच गोष्ट करणार नाही. ठीक आहे, तुम्ही कोणतीच गोष्ट करणार आहे नका करू, पण तुम्ही तिथं थांबणार ना. तुम्हाला संत समागम करायचं आहे ना, तुम्ही काहीच करणार नाही, नका करू. तुम्ही नुसतं पडून राहा,
हेच तुकोबाराय सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात. पुढून राही 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 उगाच संताचे पाये उगाच संताचे पाये न लगे पुसणे सांगावे न लगे पुसणे सांगावे पडून राही पडून राही पडून राही पडून राही उगाच संताचे पायी उगाच संताचे पायी पडून राही पडून राही पडून राही पडून राही उगाच संताचे पायी उगाच संताचे पायी तुकोबाराय म्हणतात पडून राहा पण बाजूला जाऊ नको. तुला संता समागम करावा वाटतो ना, तू पडून राहा पण बाजूला जाऊ नको, कुठंच जाऊ नको, पडून राहा. पडून राही तू असाच पडून राहा माळशिरसचा मारुती. कुठंच जाऊ नको, बाजूला जाऊ नको. तू संत विचारापासून बाजूला जाऊ नको, फक्त पडून राहा तरी उपयोग होईल, वाया जाणार नाही. काही नको करू, तू काहीच करू नको, कोणतीच साधना करू नको, काही करू नको, फक्त पडून राहा तरी जीवनात उपयोग होऊ शकतो. तुम्ही बघा, मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आपल्या ग्रामीण भागात एक, आमच्या भागात एक म्हण आहे, शेण एकदा जमिनीवर पडलं का ते काहीतरी घेऊन उठतं. शेण जमिनीवर पडलं काहीतरी घेऊन उठतं. काय घेऊन उठतं ते? माती घेऊन उठतं. शेण जमिनीवर पडलं का माती घेऊन उठतं. तसं तुम्ही संतांच्या जवळ नुसतं पडून राहा तरी त्या परमार्थाचे काही ना काही रचक्कन तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पडून राहा, उपयोग होईल, वाया जाणार नाही. दुसरं उदाहरण, जगद्गुरु शंकराचार्यांनी आपल्या भाष्यात एक उदाहरण दिलं, ते मला इथं सांगावं वाटतं. ते उदाहरण असं आहे, अग्नी आहे अग्नी. अग्नी थंडी दूर करतो, अग्नी आपली थंडी दूर करतो. मग त्याच्या किती किलोमीटर लांब राहिलं पाहिजे? 5 किलोमीटर, 4, 3, 2 नाही, जवळ गेलं पाहिजे. दूरस्थानम यथा अग्नी शीतम न आपनेती. अग्नी थंडी दूर करतो, त्याच्या जवळ गेलं पाहिजे, जवळ. तसं संत आपल्या जीवनाचा उद्धार करतात, आपण त्यांच्या जवळ गेलं पाहिजे, आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पडून राही. तुम्ही फक्त पडून राहा, तुमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार. कोणत्याही प्रकारे का होईना, फक्त पडून राहा, वाया जाणार नाही. एक उदाहरण सांगतो. आई, आज काय ग केलंय? मला खूप भूक लागली आहे, आज काय केलंय? आई म्हणते, थांब, आज मी तुझ्यासाठी खास बेत बनवणार आहे, तू थांब जरा वेळ, तू जरा वेळ खेळ आणि पुन्हा ये. अगं आई, मी खेळून येतो, पण तू काय करणार आहे ते तर सांग, तू काय करणार आहे ते तरी सांग. तर म्हणते आई त्याला सांगते, अरे आज मी तुझ्यासाठी पुरणपोळी करणार आहे. अगं आई, आपल्याकडे तर काही नाही, धान्य वगैरे काही नाही, तू पुरणपोळी कशी करणार? थांब, आज सणासुदीसाठी आहे ना,
मी दुसऱ्याकडून उसनवारी केली आहे. त्या सीताबाईकडून उसने तांदूळ गहू डाळ घेऊन आली आहे आणि तुझ्यासाठी मी आज पुरणपोळी करणार आहे. का ग आई माझ्यासाठी पुरणपोळी करणार आहेस तू? अरे आज सणासुदीचं तू लोकांच्या दारात जाऊ नये आणि लोकांनी तुला हिणवू नये आणि तुला हिणवलेलं मला आवडणार नाही, म्हणून मी तुझ्यासाठी खास मागून पुरणपोळी करणार आहे. आणि तुला खास द्यायला खास पदार्थ आहे हा पुरणपोळी. सणावाराला आपल्याकडे नेहमी केला जातो पुरणपोळी. हा खास पदार्थ. थांब, याला वेळ लागतो, चांगलं मुरावं लागतं ते आणि चांगलं होईल. तू थांब, थोडा वेळ खेळून पुन्हा ये. त्याला दमच निघा नाही हो. त्याचे ते कावळे तोडायचे आतून, असे हल्ला करायचे. तू 5-5 मिनिटांनी यायचं. आई मला अगं भूक लागली आहे, दे ना मला लवकर, दे ना. 5-5 मिनिटांनी यायचं. शेवटी एकदा ते सरळ स्वयंपाक तयार झाला आणि मग आईनं त्याला बोलवलं, नैवेद्य घेतला, भगवंताला समर्पित केला आणि त्याला ती पुरणपोळी खायला दिली. त्याला ती पुरणपोळी खायला दिली. पुरणपोळी पहिल्यांदाच खाली त्यांनी. त्याला इतकी आवडली का खूप आवडली त्याला. तो म्हणतो, आई खरंच भारी आहे ग पुरणपोळी, भारी आहे, मला खूप आवडली असं म्हणली. आज संध्याकाळी नाही 5 पोळ्या खाल्या का त्यांनी? बरं 5 पोळ्या खाल्या त्यांनी. त्याला खूप आवडली. आई मग आज संध्याकाळी पण पोळीच का? म्हणजे आई पोळी आहे, तुझ्यासाठी आहे ना मी थोडं पुरण राखून ठेवते आणि तुझ्यासाठी पुन्हा पोळी करते. संध्याकाळी पुन्हा पोळी केली. त्याला खूप आवडली. त्यांनी पुन्हा पोळी खाली आणि झोपला, मस्त आनंदी राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली, सगळं काम उरकलं, जेवणाचं टाइम झालं. तिनं हाक मारली, बाळ्या जेवायला ये. तो आला आणि बघतोय तर नेहमीसारखं आपलं भाजी भाकरी चटणी कोशिंबीर. अरे हे काय आई, आज पोळी नाही का? म्हणजे नाही आज नाही पोळी, रोज रोज कुठून पोळी करणार? आज आपल्या घरी विश्वदारिद्र्य, तुला रोज रोज मी पोळी खाऊ घालू शकत नाही. दुसऱ्याकडून मागून आणलं आणि मग तुला पोळी दिली. कुठून रोज रोज पोळ्या करणार? आज नाही पोळी, आहे ते खा. तो म्हणला, नाही आई मला पोळीच पाहिजे, पोळीशिवाय मी खाणार नाही, मला पोळीच दे तरच मी जेवेन. अरे तुला जेवायचं असलं जेव, नाही तर राहू दे, जा निघून, पण पोळी मी देऊ शकत नाही. तो निघून गेला पण जेवला नाही. तिला वाटलं चट जरा वेळाने भूक लागली येईन खाईन, पण तो आलाच नाही. त्याला पोळीच पाहिजे म्हणला. संध्याकाळी पण तेच, पोळी असेल तर जेवतो, नाही तर जेवणार नाही. असं 1 दिवस गेला, 2 दिवस गेला. ती शेजारची ज्यांनी उसनं दिलं होतं ना ती आली आणि ती म्हणते, का ग 2 दिवस झाले बाळा खेळताना दिसत नाही, तू पण बाहेर नाराजच दिसते, काय भानगडे? अगं बाळा आहे ना 2 दिवस झाले जेवतच नाही. अगं जेवत नाही? अगं मग आजारी असेल, काय डॉक्टरकडे वगैरे नाही? अहो तसा आजारही नाही ना त्याला, डॉक्टरकडे नेण्यासारखा त्याला आजारही नाही. आता तिला काय सांगावं काय आजार आहे? ती म्हणती, अहो आजार तरी कोणता आहे त्याला? ती म्हणते, अहो तुम्ही तो म्हणतो मला रोजच पोळ्या दे, पोळ्याशिवाय मी जेवणारच नाही. अरे मग द्यायचे ना, त्या दिवशी तर मी तुला उसने गहू तांदूळ डाळ दिली होती. अहो मग त्यानेच हा पराक्रम झाला. तू ते उसने दिले, मी ते बनवले, त्याला मी खायला घेतलं, त्याला ते इतकं आवडलं, तो रोजच पोळ्या मागतोय. मी त्याला रोज पोळी कुठून देऊ? कुठून पोळ्या देणार? माझं दारिद्र्य आहे, मी त्याला रोज पोळी देऊ शकत नाही. ती म्हणती, त्याला रोज पोळी पाहिजे का? हो पोळीच पाहिजे, पोळीशिवाय जेवणार नाही म्हणतो. 2 दिवस झालं माझा बाळा जेवला नाही, आता काय करू मी? कुठून पोळी देणार मी? खूप रडू लागली. त्यावेळेला ती शेजारची बाई म्हटली, अरे त्याला पोळी पाहिजे ना रोज, मग एक काम कर, त्याला तू पैठणला घेऊन जा. पैठणला नाथ महाराज आहेत, तिथं नाथ महाराजांकडे तू त्याला घेऊन जा, नाथ महाराजांकडे ठेव. नाथ महाराजांच्या घरी रोज पोळी होती, रोज. तू त्याला घेऊन जा पैठणला. हो का? पैठणला रोज पोळी असते का? हो रोज पोळी असते. त्यांनी ते ऐकलं, त्याचं कानच होतं इकडं. तो आला, म्हणतो, काय बाळ्या येतो का पैठणला? पैठणला? हा येतो. का? रोज पोळी भेटणार ना मला. मग पैठणला काय तू म्हणशील तिथं येतो, फक्त पोळी पाहिजे रोज. पोळी जर भेटत असेल ना तर मी कुठे यायला तयार आहे, फक्त पोळी पाहिजे म्हणतो. पोळी पाहिजे, दुसरं काही नाही. मग दुसऱ्या दिवशी ती आई त्या मुलाला घेऊन पैठणला गेली. पैठणला नाथ महाराजांकडे गेली. नाथ महाराजांची कथा चालू होती.
समोर बसले सर्व समाज यथेच्छ आनंदाने ती कथा ऐकत होता. आणि कथा झाल्यावर एक एक ओरगळ साखर द्यायची. श्रीमंती होती, सगळ्यात श्रीमंत संत कोणी असेल तर नाथ महाराज. सगळ्यात श्रीमंत संत नाथ बाबा. रोज पुरणपोळी. कथा झाली, सगळी लोक निघू लागली. तेवढ्यात ही कुजबूज करून तिथंच थांबली, बाजूला थांबली. नाथ महाराजांच्या लक्षात आलं का हे मुलांना आणि हे आई आहे यांना काही संभ्रम आहे किंवा काहीतरी शंका आहे. ती बोलत काय तुम्हाला कथेत काही शंका वाटली का, काही अडचण आहे का तुमची? नाही नाही तसं काही नाही, काही नाही, काही नाही, काही नाही असे निघाले. ती काय नाही. अहो तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय तुम्हाला काहीतरी मला विचारायचंय. तुम्ही संकोच करू नका, बिनधास्त विचारा, काही मनात ठेवू नका, विचारा तुम्हाला काय विचारायचंय. तेव्हा तिनं हृदयाचं मुलासाठी धाडस केलं आणि नाथरायांना म्हटली, नाथ बाबा याला मी पोळी खायला घातली सणाच्या निमित्तानं. तो आज हा रोज पोळ्या मागते. माझं दारिद्र्य, मी याला रोज पोळी कुठून देणार? शेजारणीने सांगितलं जा तू पैठणला, नाथरायांकडे रोज पोळी असते म्हणून मी तुमच्याकडे घेऊन आले. पण हे कोणत्या तोंडाने सांगू का माझा पोळी खायची आहे त्याला, म्हणून ठेवायला गेलोय. कसं सांगू तुम्हाला? ठीक आहे, त्याला पोळी खायची आहे ना, मग राहू द्या ना. किती मुलं आहेत आमच्याकडं, राहील तोय. पण बरं सगळं अलबत आहे. गुरुकुल आपलं किती मोठं गुरुकुल आहे, किती विद्यार्थी आहेत आपले, करमून जाईन त्याला, काही अडचण नाही येणार. अहो सकाळी काकडा असतो, काकडा झाल्यावर भजन गाथा भजन असतं, दुपारी रामायण असतं, प्रवचन असतं, हरिपाठ असतो, कीर्तन असतं, जागर असतो, भरपूर कार्यक्रम आहे. त्याला करमून जाईन आणि तो पोळ्या पण खाईन, राहू द्या त्याला इथं. ते सगळं ऐकलं त्यांनी, त्या मुलाने ऐकलं आणि तो आईला म्हणतो, आई, हळू आवाजात आईचा पदर धरून असं ओढू लागतो आणि असं ओढून घेऊन जाऊ लागतो, असं बाहेर घेऊन लागतो. तो आईला बाहेर घेऊन आला, थोडंसं बाजूला घेऊन आला आणि आईला म्हणतो, आई अगं ते काय सांगितलं त्यांनी सगळं, काकड्यापासून शेजारतीपर्यंत, मी त्याच्यातलं काही करणार नाही बरं, मी फक्त पोळ्या खाईन, बाकी काहीच करणार नाही. तू त्यांना विचार, निस्त्या पोळ्या देणार का, मी याच्यातलं काही करणार नाही, तू असं विचार. मला सांगा ती आई कोणत्या तोंडाने विचारीन का माझा पोऱ्या काही करणार नाही, फक्त पोळ्या खाईन? कसं विचारता येईल? तिचं धाडसच होईना. तिनं त्याला धरलं आणि हळूहळू बाजूने कडच्या रस्त्याने ती निघू लागली. नाथरायांच्या लक्षात आलं का हे बाहेर जातात, निघून जात आहेत. मला सांगा, लोखंड परिसाच्या बरोबर यावा आणि लोखंडच राहावा, याच्यात अपमान कोणाचा आहे? लोखंडाचा नाही, परिसाचा आहे. परिसाचा अपमान आहे. लोखंडाचं सोनं करणं हे परिसाचं काम आहे, तो बाजूला जाणं हे परिसाला बरोबर नाही, त्या परिसासाठी अपमान येतो. नाथ महाराजांच्या ध्येनात आलं. नाथ महाराजांनी परत हाक मारून म्हणलं, ओ आई इकडे या. काय नाही जाते, काय नाही अहो इकडे या. नाही तसं काही नाही. तुम्हाला काय म्हणायचंय का? तुमच्या दोघांची कुजबूज झाली, माझ्या लक्षात आलं तुमच्या दोघात काहीतरी चर्चा झाली. तुम्ही मोकळ्या मनाने सांगा, काही संकोच करू नका. तुम्ही सांगा फक्त काय झालंय ते. तुम्ही असं जाऊ नका, सांगून जा. तुम्हाला जायचंय ना जा, पण सांगून जा, असं जाऊ नका. तुमच्या दोघात काही जी चर्चा झाली ते सांगा. असं म्हटल्यावर तरी ती म्हणते, नाही तसं काही नाही. अहो तुम्ही संकोच करताय, संकोच करू नका. तुम्ही मोकळ्या मनाने सांगा काय झालंय ते. शेवटी धाडस करून ती म्हणते, नाथ बाबांना म्हणती का हा म्हणतोय का मी सकाळी काकड आरतीपासून शेजारतीपर्यंत काहीच करणार नाही, फक्त पोळ्या खाईन. पोळ्या खाण्यासाठी राहू देतात का विचार? आता ते मी कसं विचारू तुम्हाला का माझा पाठ्या काहीच करणार नाही, फक्त पोळ्या खाईन? म्हणून मी विचार केला, काही बोलण्यापेक्षा असंच निघून जाऊ. नाही, तो पोळ्या खाण्यासाठी राहणार, तू याच्यातलं काहीच करणार नाही? हा नाही, काहीच नाही करणार म्हणतो. त्याला बोलवलं, इकडे, तुझं नाव काय रे? तो म्हणतो, माझं नाव गावबा. गावबा ना, तू याच्यातलं काहीच करणार नाही? हा म्हणलं काहीच करणार नाही, पण पोळ्या खाणार? हो, रोज पोळ्या खाणार. ठीक आहे आई, राहू द्या याला. का? अहो हा काहीच करणार नाही आणि तुम्ही राहू द्या म्हणता. अहो राहू द्या, काही हरकत नाही,
काय हरकत नाही, काही नाही करू द्या, राहू द्या याला इथं. का बरं, का ठेवताय तुम्ही त्याला? अहो आमच्याकडं सर्व याच्यातले स्टार आहेत, सर्व स्टार आहेत. वाजवणारे चांगले आहेत, म्हणणारे चांगले आहेत, वेदांती चांगले आहेत, काही शास्त्र अभ्यासाला वाले चांगले आहेत. आमच्याकडे एकच कमी होती, खास खाणाराच नव्हता. हा इथं राहण्यात आमची ती कमी भरून निघेल आणि ते आमच्यासाठी भूषण ठरेल. तिला कसं वाटलं काय म्हणा, ती म्हणते राहू द्या याला. नाथबाबा म्हणले राहू द्या याला, नका नेऊ, राहू द्या, तुम्ही जा. तिनं ते सगळं त्या मुलाने ऐकलंच गावबानी. गावबा म्हणला आई पण तू ते नीट फक्त विचारून घे, ॲग्रीमेंट चांगलं झालं ना मग बरं, पुढं काही प्रॉब्लेम नको. तो समोर आई त्यांना परत विचार का मी काही करणार नाही, मी फक्त पोळ्या खाणार, मी काहीच करणार नाही. म्हणजे पहिली चर्चा झाली, नंतर वादवाद नको, पहिलं आपलं ॲग्रीमेंट क्लिअर, सगळं क्लिअर, परत वाद नको. आणि 2 टाईम ना, हा म्हणले नाथबाबा म्हणले 2 टाईम. सकाळी किती वाजता? सकाळी 8 वाजता. सकाळी 8 वाजता मी विजय पांडुरंगाला नैवेद्य नेईल, नैवेद्य समर्पित केल्यावर तुला बोलवेन. सकाळी 8 वाजता. आणि संध्याकाळी पोळीच ना? हो संध्याकाळी पोळीच. किती वाजता? 8 वाजता. सकाळी 11, संध्याकाळी 8, दोन्ही टाईम पोळ्या. हा दोन्ही टाईम पोळ्या. पण पहिलं सांगतो बरं का, मी परत सांगतो, मी ते म्हणून काही करणार नाही. मी ते काकडा, जागर, हरिभजन, रामायण काही करणार नाही. मी फक्त पोळ्या खाईन, बाकी काहीच करणार नाही. म्हणजे आपलं कसं पहिलं क्लिअर, आपल्याला अजिबात आवडत नाही ते. नंतर वादावाद नको. आई आता क्लिअर झालं, आता समोरासमोर आता क्लिअर झालं, आता तू बिंदास जा, आता काही काळजी करू नको माझी, मी इथं राहतो. नाथ महाराजांनी त्याला घेतलं आणि त्याची वळकटी अशी वर 13 नंबरला लावली. इथं तू वळकटी लावली आणि मग काय, अहो सकाळ काहीच नाही, कशालाच नाही, काकड्याला हा उठलाच नाही. बरं आपलं काय, आपला पहिलाच करार झालेला आहे म्हणून तोला आवाज आला तरी तो उठला नाही. आपलं काय, आपण पहिलीच बोली केलेली आहे, आपण काकड्याला नाही, तो काय उठला नाही. असं त्यांनी 2 वेळा रगमधून पाहिलं पण गेला नाही, असाच राहिला. शेवटी नंतर भजनाला सुद्धा नाही. 11 वाजता नैवेद्य तयार झाला. नाथबाबा विजय पांडुरंगाला नैवेद्य घेऊन गेले, नैवेद्य समर्पित केला आणि 11 वाजता बरोबर हाक मारली, गावबा ए गावबा. गावबा हाक मारल्या गावबा तडकन उठला. 11 वाजले, 11 बार का, बरोबर 11चा टाइम. उठला, पोळी, हा म्हणला पोळी. मग काय, नाथबाबा मधी बसले, एका बाजूनी हरिपंडित आणि एका बाजूनी हा गावबा. आणि ती पोळी, ती गिरजे मातेची पोळी, काय तिचा स्वाद असेल, अन्नपूर्णा साक्षात. आणि पोळी आणि त्याच्यावर तूप, तुपाशिवाय पोळी गिळत नाही. आपले माधव बाबा मगर, सूरज परभणीकर आठवण, तुपन विना न गिळंती पोळी. तुपाशिवाय पोळी गिळत नाही. ते असं कडलेलं तूप, गावठी तूप आणि ती पोळी, असं त्याला असं आवडली. आणि त्या गिरजा मातेने सुद्धा हरिपंडित आणि त्याच्यात भेद ठेवला नाही, भरभरून वाढलं. आणि साक्षात अन्नपूर्णा, तिला काय कमी आहे. तिनं असं जीव घातलं, असं मस्त 5 पोळे तिने आज रेकॉर्ड तोडलं, आज रेकॉर्डच तोडून टाकलं त्यांनी. आणि नंतर मस्त गेला, त्याला उठता येत नव्हतं का, चालता येत नव्हतं नीट, असा बळ जिना चढून गेला आणि झोपला आराम. बरं आपलं काय, नंतर रामायणाला नाही, प्रवचनाला नाही, कशालाच नाही, हरिपाठाला नाही, काय नाही, निवांत निस्ता पडून काहीच केलं नाही, निस्ता पडून राहिला. नंतर सकाळ संध्याकाळी बरोबर 8 वाजता पुन्हा नैवेद्य दाखवला, पुन्हा हाक मारली नाथबाबाने, गावबा ए गावबा. पुन्हा बरोबर 8 बर का, पुन्हा 8चा गजर आला बरोबर, पुन्हा जेवण. सकाळी 11 आणि संध्याकाळी 8, बस बाकी कशालाच नाही, फक्त पोळ्या खायला, रोज पोळ्या खायला, कशालाच कोणतीच साधना नाही. काही दिवस गेले,
फाल्गुन वद्य षष्टी जवळ आली, नाथरायांनी जाहीर केलं आमचा जन्म फाल्गुन वद्य षष्टीचा, आमच्यावर गुरुकृपा झाली ती फाल्गुन वद्य षष्टीला, आमच्यावर भगवान दत्तात्रयांनी दर्शन दिलं ते सुद्धा फाल्गुन वद्य षष्टीलाच, आणि आम्ही सुद्धा जलसमाधी घेणार फाल्गुन वद्य षष्टीला, जाहीर केलं फाल्गुन वद्य षष्टीला आम्ही आता जाणार, जलसमाधी घेणार, जाहीर केलं. मग काय जाहीर केलं, पण रामायण ऐकणारे लोक विचारायला आली, अहो ते रामायण राहिलं त्याचं काय, तुम्ही फाल्गुन वद्य षष्टीला जाणार पण ते रामायण संपणार नाही ना, ते तर संपवून मग जाणार. नाथबाबा म्हणतात तारीख बदलणार नाही, माझं ठरलंय फाल्गुन वद्य षष्टी म्हणजे षष्टी, फाल्गुन वद्य षष्टीला जाणार. अहो आणि ते रामायण जे रामांनी तुम्हाला रामायण सांगितलं त्याचं काय, मी रामाशी बोललेलो आहे. नाथबाबा म्हणणे रामाला सांगितलेलं आहे का मी नाही, मी आता फाल्गुन षष्टीला जाणार आता नाही. अहो रामाचं तुमचं काय बोलणं झालं आम्हाला काय माहिती, पण आम्हाला तुम्ही सांगताय म्हणून आम्ही ऐकायला आलो, आमचं रामायण पूर्ण करा ही तुमची जबाबदारी. नाथबाबा म्हटले रामायण पूर्ण करायचं एवढंच ना, मग मी तुम्हाला वक्ता देतो, मग काय काळजी आहे, बदली वक्ता असल्यामुळे झालं. ठीक आहे, लोक म्हणजे ठीक आहे द्या वक्ता, म्हणले वक्ता कोण देणार, त्याचं प्रात्यक्षिक होऊ द्या, प्रत्यक्ष दाखवा. तुम्ही काही काळजी करू नका, माझ्यात आणि त्याच्यात काहीच फरक नाही कळणार तुम्हाला. ते म्हणले अहो प्रात्यक्षिक होऊ द्या, आज प्रात्यक्षिक करा. 4 वाजले दुपारी आणि सगळं रामायणाचं व्यासपीठ तयार झालं, लोक आली, लोक बसली रामायणाला, आणि 4 वाजता नाथबाबांनी आवाज दिला, गावबा ए गावबा. तो म्हणतो आज दुपारीच कशी काय पोळी, कारण 11चा आणि 8चा टाइम ना, आज 4 वाजता कशी काय पोळी. नाथबाबा आज 4 वाजताच पोळी, अरे आज पोळी नाही आज पोथी. का नाही, आता बस, आता तू पोथी सांगायची, आता तू रामायण सांगायचं. मी सांगतो तू रामायण सांगायचं. आणि त्या गावबाच्या डोक्यावर मस्तकावर हात ठेवला आणि त्याला व्यासपीठावर बसवलं. तो अस्सलीत रामायण सांगितलं गावबानी. 44 अध्यायाच्या समोरचं पुढचं पूर्ण रामायण हे नाथबाबाचं नाही, हे गावबाचं आहे. पण आधीच्या रामायणात आणि नंतरच्या रामायणात काहीच फरक नव्हता. ही कशाची ताकद हो, एखाद्या अयोग्य माणसालाही योग्य बनवायची ताकद ही फक्त संतात आहे. संताकडे अशी अलौकिक शक्ती आहे, आपल्या स्वतःच्या सामर्थ्याने अयोग्यालाही योग्य बनवतात. कृपा कटाक्ष न्याहाळिले आपुले पदी बैस. कृपा कटाक्ष न्याहाळिले, कटाक्ष न्याहाळिले, आपुल्या पदी बैसाविले, आपुल्या पदी बैसाविले. बाप रखुमादेवीवर विठ्ठले भक्ता दिदले वरदान, बाप रखुमादेवीवर विठ्ठले भक्ता दिदले वरदान, बाप रखुमादेवीवर विठ्ठले भक्ता दिदले वरदान, माझ्यावर विठ्ठले भक्ता दिदले वरदान. कृपा कटाक्ष न्याहाळिले, कृपा कटाक्ष न्याहाळिले, आपुल्या पदी बैसविले, आपुल्या पदी बैसविले. बाप रखुमादेवीवरू विठ्ठले भक्ता दिदले वरदान, बाप रखुमादेवीवरू विठ्ठले भक्ता दिदले वरदान. म्हणून तुकोबाराय म्हणतात तुम्ही कोणत्याही एखाद्या प्रकारे का होईना तुमच्या जीवनात संत समागम घडावा, अत्यावश्यक आहे, घडलाच पाहिजे. तुम्ही पडून या राही, तुम्ही पडून राहा, तो पडलेलाच समागम सुद्धा वाया जाणार नाही, म्हणून पडून या राही. तो दुसरा उत्तरार्धात म्हणले उगाच संताची ये पायी. हा उगाच शब्द वापरला, हा उगाच नाही वापरला. उगाच राही म्हणजे काय, तू संत समागमात जे पडून राहा, पण उगाच पडून राही म्हणजे उगाचचा अर्थ काय माहिती आहे का, म्हणजे तू तिथं राहायचं, तुला चांगलं करता आलं नाही ना तर करायचं नाही, पण तिथं वाईट करायचं नाही. तू उगाच राहा, जसा आहे तसा राहा, काही किडे करू नको.
म्हणजे आपण समागमात गेलं तर आपल्याला एखादी गोष्ट चांगली नाही करता आली तर नका करू, पण चुकीचं करू नका. एखाद्या मंदिराकडे जाताना रस्त्याला आपल्याला झाडू मारता नाही आला तर मारू नका, पण काटे टाकू नका. तुम्हाला काकड्याला नाही जाता आलं जाऊ नका, पण जे काकड्याला गेले त्यांच्या वळकट्या चेक करू नका. म्हणजे तुम्हाला त्या संत समागमात जर काही चांगलं करता नाही आलं तर करू नका, पण निदान वाईट करू नका. वाईट म्हणून उगाच राहा, उगाची राई म्हणली, उगाच संताची आहे पायी, काही करू नको, असाच पडून राहा, पडून या राही, उगाच संताची पायी. लोक म्हणू लागली तुकोबारांना, अहो तिथं उगाच राहायचं, पण किती दिवस? काही त्यांना विचारावं लागेल का? काही माहिती घ्यावी लागेल का? तुकोबाराय म्हणतात काहीच नाही, त्यांना विचारावं लागत नाही, काही सांगावं लागत नाही. हेच तुकोबाराय सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. न लगे पोसने सांगावे, 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 न लगे पोसने सांगावे. चित्त शुद्ध करे भावे, शुद्ध करे बाबे, चित्त शुद्ध करे भावे, शुद्ध करे बाबे. न लगे पुसने सांगावे, न लगे पुसने सांगावे, पोसने सांगावे, न लगे पोसने सांगावे, न लगे पुसने सांगावे. चित्त शुद्ध करे भावे, चित्त शुद्ध करे भावे, पोसने सांगावे, चित्त शुद्ध करे भावे, चित्त शुद्ध करे भावे. तुकोबाराय दुसऱ्या चरणात सांगतात, न लगे पुसणे सांगावे, चित्त शुद्ध करी भावे. तुकोबाराय म्हणतात काही विचारायची गरज नाही, काही सांगायची गरज नाही. का? कारण तुकोबाराय म्हणतात संत हे सर्वज्ञ आहेत, त्यांना काही विचारावं लागत नाही किंवा सांगावं लागत नाही. आणि पुढे उत्तरार्धात काय म्हणलंय? चित्त शुद्ध करी भावे. परमार्थात चित्ताची शुद्धाची गरज आहे, चित्त शुद्धीची गरज आहे. मुख्य साधा या परमार्था अवश्य पाहिजे का शुचिता. परमार्थाचं साध्य जर करायचं असेल ना तर चित्त शुद्धीची आवश्यकता आहे. म्हणून तुकोबाराय दुसऱ्या चरणात म्हणतात, न लगे पुसणे सांगावे, चित्त शुद्ध करी भावे. सर्वज्ञता ही संतांच्या अंगी ही कायम आहे, कायम. जशी भगवंताकडे सर्वज्ञता आहे ना तशी त्या संतांकडे सर्वज्ञता आहे. त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर हे मोरया कसाई चिंतामणी देव, ज्या वेळेला चिंतामणी देवांनी तुकोबारायला आमंत्रण दिलं का माझ्याकडे गणेश उत्सवाला या, त्यावेळेला गणेश उत्सवाला देऊवरून तुकोबाराय आले. त्या उत्सव चालू असताना हा जोरदार मंडप आणि त्या चिंतामणी देवांची खाती होती, खूप खूप त्यांच्याकडं चमत्कार करण्याची त्यांची क्षमता होती. आणि त्या पूजेच्या सामर्थ्यावर, त्या गणपती भगवंताच्या त्या शक्तीच्या आराधनेच्या सामर्थ्यावर त्यांच्याकडं त्या गायी म्हशी अशा सगळे ज्या वाण झालेल्या सुद्धा गायी तिथं यायच्या, म्हशी ज्या दूध न देणाऱ्या सुद्धा म्हशी दूध द्यायच्या, असा चमत्कार त्यांच्याकडे होता. आणि खूप त्यांचा मोठा भक्तवर्ग होता आणि त्यांना एक अभिमान झाला. आणि म्हणून तुकोबारायांना वाटलं आता खूप छान आहे, परमार्थ छान आहे, पण अभिमानाने थांबलाय. हा परमार्थ असा अभिमानाने थांबू नये, हा पुढे गेला पाहिजे, ह्या परमार्थाची उंची पुढे गेली पाहिजे. म्हणून तुकोबारायांनी त्या चिंतामण देवांचं आमंत्रण स्वीकारलं आणि चिंचवडला आले. चिंचवडला आले त्यावेळेला मंडप खूप मोठा असता, खूप समाज होता. तुकोबाराय लांब होते. असं वाट काढत वेळ लागला. पण चिंतामणी देवांनी वाट न पाहता
पूजेची चालू केली पूजा. आणि पूजा चालू असताना त्यांनी ते ध्यानस्थ असायची, असे ध्यान मग्न असायचे ध्यानात. आणि पूजा चालू आहे. पूजा चालू होता त्या ध्यानात त्यांच्या लक्षात आलं का जो हार आहे ना, हाराला फुलं जी आहेत ती फुलं सुकलेली होती. ती सुकलेली फुलं पाहिली आणि मग असा राग आला त्यांना मनात, ध्यानात बरं काही सगळं ध्यानात चाललं होतं. असा राग आला का ह्या माळ्यांचं काही खरं नाही, यांना पगार देतो ना पण काम नीट नाही, लक्ष नाही यांचं. अशी सुकलेली फुलं हारात नाही घालायला पाहिजे तरी हारात घालतात, असा कामचोरपणा करतात. यांना बोललं पाहिजे, बोलल्याशिवाय सुधारणार नाही. ती हे कुठं चाललंय? ध्यानात. आणि सर्व पूजा वगैरे झाली आणि मग आरतीचा वेळ आली. त्यावेळेला म्हणतात, अहो तुकोबाराय आले का नाही? अहो तुकोबाराय तर केव्हाच आलेत, बोलवा. हो हे काय तुकोबाराय? केव्हाच इथे येऊन थांबले. तुकोबाराय आपण आलात, आज खूप आनंद झाला, आज तुम्ही आलात, आज धन्य झालो मी तुम्ही आलात. पण तुम्ही केव्हा आलात? तेव्हा तुकोबाराय त्यांना म्हणतात, तुम्ही जेव्हा माळ्याला दम देत होते ना तेव्हा चालू. त्यांच्या लक्षात आलं का मी ध्यानात माळ्याला दम देत होतो. तुकोबारायांना कसं कळलं? म्हणजेच संतांकडे सर्वज्ञता असते, त्यांना काही विचारायचं व सांगायची आवश्यकता नाही, फक्त आपली तयारी आपण करायची. चित्त शुद्ध करी भावे, आपली चित्ताची शुद्धता करायची. चित्ताची शुद्धता कशाने होईल? इंद्रियांचं संयमन करायचं, नामचिंतन करायचं आणि आपल्यातले विकार घालवायचे, मग चित्ताची शुद्धी होते. लक्ष, चित्तशुद्धी केव्हा होते? इंद्रिय संयम पाहिजे आणि विकार घालवले आणि आत सगळं असं वातावरण चित्ताचं मंदिरासारखं केलं का मग चित्ताची शुद्धी होते. आणि ही चित्ताची शुद्धी परमार्थात आवश्यक आहे. परमार्थात मुख्य जर असेल ना, मुख्य साधा या परमार्था अवश्य पाहिजे का शुचिता. ठीक आहे, लोक म्हटले तुकोबाराय ठीक आहे, काही विचारायला लागत नाही, काही सांगायला लागत नाही, मग अजून काय आहे का बदल? अजून काय करावं लागतं का नाही? आम्हाला जर किती दिवस गेले आणि काही वाटलं तर आम्हाला काही ते मार्गदर्शन करणार आहेत का नाही? का आम्ही असंच राहायचं का? तुकोबाराय म्हणले नाही, तुम्ही त्याची काळजी करू नका. तुम्हाला जे काम दिले ना चित्तशुद्धीचं, तुम्ही तेवढंच करा. तुम्ही तुमचं काम करा, संत त्यांचं काम करतील. तुम्हाला जी चित्तशुद्धीची काम दिलंय ना तेवढंच तुम्ही करा, संत त्यांचं काम करतील. संत काय करतील ते तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात सहजते स्थिती सहजते स्थिती सहजते स्फीती सहजते स्फीती सहजते स्थिती सहजते स्थिती सहजते स्फीती सहजते स्फीती उपदेश परयुक्ती नलगे पुसणे सांगावे नलगे पुसणे सांगावे उपदेश परयुक्त नलगे पुसणे सांगावे नलगे पुसणे सांगावे. सहजते स्फीती, उपदेश परयुक्ती. सहजते स्फीती म्हणजे उत्कृष्ट योग्यता. तुमच्या ठिकाणी उत्कृष्ट योग्यता असेल तर सहज तुम्हाला मार्गदर्शन करतील, आणि नसेल तर उत्कृष्ट योग्यता येण्यासाठी ते उपदेश करतील, आणि उपदेशाने भागलं नाही तर युक्त्या प्रयुक्तीचा वापर करतील आणि तुम्हाला उपदेश करतील. पण तुम्हाला यशस्वी केल्याशिवाय, तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. सहज कोणतं त्यांना काही वाटलं, अहो सहज बोलणे हित उपदेश, आणि तसं नाही जमलं तर करोनी सायास शिकविती.
उपदेश परयुक्ती. सहज बोलतात आणि एखाद्याचा उद्धार होऊन जातो. खेड ज्या तालुक्यात आहे ना, त्या खेडच्या पश्चिमेला एक कडूस नावाचं गाव आहे. त्या कडूस नावाच्या गावात एक गंगाराम मवाळ म्हणून एक ग्रस्त होते. त्या गंगाराम मवाळांची म्हैस हरवली. ते म्हैस शोधण्याकरता इकडे तिकडे फिरत होते. त्यांच्या लक्षात आलं का पशु कुठं जातो, हिरव्या चारी भांबावे पशु. हिरवा चारा जिकडे असेल तिकडे पशु जातो. त्यांची म्हैस त्यांनी हिरवा चारा पाहिला, भंडारा भामचंद्रावर असेल, तिकडे हिरवा चारा आहे तिकडे गेली असेल म्हणून शोधत 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 भामचंद्रावर गेली का भंडाऱ्यावर गेली, भंडाऱ्यावर गेली. भंडाऱ्यावर गेली तर म्हैस काय दिसली नाही, पण तिथं ध्यान करत असताना तुकोबाराय दिसली. त्यांना वाटलं अरे इकडं तिकडं बघण्यापेक्षा हे इथं आहेत, त्यांना विचारावा, त्यांनी पाहिलं असलं तर सांगतील इकडं गेली नाही तर इकडं गेली, आणि नसल तर आपण शोधत राहू, पण विचारायला काय हरकत आहे. म्हणून ते जवळ गेलं तुकोबारायांच्या आणि तुकोबारायला ओ ओ ओ तुकोबाराय दचकन जागू झाले. अहो ते त्यांच्या लक्षात आलं कोण एक साधक आपल्या प्रपंचात वैतागलाय काय नू, काही त्याच्या साधनेत बाधा आली म्हणून तो काही प्रश्न आडलाय म्हणून, काही वेदांताची काही एखादं सूत्र वगैरे समजलं नाही म्हणून विचाराय आलाय. आपण आपलं ध्यान सोडलं पाहिजे आणि त्याला मार्गदर्शन केलं पाहिजे असं त्यांच्या लक्षात आलं. आणि मग तुकोबारा म्हणते ए साधका, अये आबा साधका, बोला काय अडचण आहे, कोणतं सूत्र आडलंय तुम्हाला, काय अडचण आहे बोला. तो म्हणतो बा साधकान काय तुम्ही, अहो काय काय फरक बिरक नाही झाला, अहो माझं म्हणणं काय माहित नाही, मी सांगतो माझी ती अशी वाकड्या शिंगाची म्हैस पाहिली का. अरे तू काय विचारतोय, वाकड्या शिंगाची म्हैस पाहिली का. अरे म्हैस पाहण्यासाठी की मी डोंगर धरला, देऊ गावात काय कमी म्हशी आहेत का, त्या पाहण्यासाठी मी इकडं डोंगरावर आलो. अरे काय तू समजतोय, अरे जीवन हे म्हैस पाहण्याकरता नाही, हे जीवन देव पाहण्याकरता आहे. देव पाहावया करीव सायास, करीव सायास, देव पहावया करीव जायाच, करीव जायाच. देव पाहावया करीव सायास, करीव सायास, देव पहावया करीव जायाच, करीव जायाच. न धरी हे आस, न धरी हे आस नाशिवंत, नधरी आज, नधरी आज नाशिवंत. देव पाहावया करीव सायास, न धरी आस नाशिवंत. तुकोबाराय म्हणतात अरे तुला प्रयत्न जर करायचे असतील ना तर देव पाहण्याकरता कर, म्हैस पाहण्याकरता करू नको. अरे हे जीवन देव पाहण्याकरता आहे, म्हैस पाहण्याकरता नाही. काय करतोयस तू. तो म्हणतो तुम्हाला माझा प्रश्न कळला का, माझा प्रश्न कळला का. अहो ती म्हैस पाहिली का, हो नाही तर नाही म्हणा. हे 12 पाड उपनेत भूस उपनेत नका. तुम्हाला जे विचारलंय ना तेवढंच सांगा, म्हैस पाहिली का, हो नाही तर नाही म्हणा. तुकोबारांना म्हणलं अरे काय याच्या डोक्यात म्हैस बसलीये, जोपर्यंत याच्या डोक्यात म्हैस आहे ना तोपर्यंत देव शिरणार नाही. याच्या डोक्यातून पहिली म्हैस काढली पाहिजे मग याच्यात डोक्यात देव शिरेल. मग तुकोबाराय सहज बोलून गेले, तुला म्हैस पाहिजे ना कुठंच पाहू नको, तू घरी जा, तुझ्या गोठ्यात म्हैस आहे. सहज बोलले, सहज गोठ्यात म्हैस आहे, तू जा. तो म्हणला बघा बरं का मी आता इकडचा एरिया घेतला होता आणि इकडं निघालो होतो, जर का गोठ्यात म्हैस नाही भेटली आणि जर मला फेरपटका झाला तर मी ह्याच भागचा बॉय, लक्षात घ्या. परत परत हेलपाटा नको, पहिलं खरंच माहीत असेल तर सांगा, नाही तर बळच सांगू नका. तुकोबारे म्हणतात काही बघू नको, तू घरी जा, तुझ्या गोठ्यात म्हैस आहे. तू म्हणला बघा जा.
तो तिथून निघाला, घरी गेला, पाहिलं तर खरंच गोठ्यात म्हैस. घरच्यांना विचारलं केव्हा आली, कुठून आली, कोणी आणली? ते म्हणले म्हैस. अहो हे काय म्हैस? अरे लख प्रकाश पडला. अंतकरणात भाव निर्माण झाला आणि तो म्हणतो कोणती व्यक्ती म्हणत होती अरे जीवन हे देव पाण्याकरता आहे, म्हैस पाण्याकरता नाही. आणि मी त्यावेळी त्यांना म्हशीचा आग्रह केला. लक्षात घे, अरे तू त्यावेळेला जर तू म्हटला असता मला देव दाखवा, अहो त्यांनी देव दाखवला असता. मी अभागी आहे, मी दरिद्री आहे का मी त्यांना म्हैसचा आग्रह धरला, म्हशीचा आग्रह धरला. म्हणजे मला काय सांगायचंय, सहज बोललं तुकोबर आहे, जा घरी, गोठ्यात म्हैस आहे. इतका परिणाम झाला, इतकी चित्तशुद्धीने त्याची भरणी झाली का तो तुकोबारांचा टाळकडी ठरला, तुकोबारांच्या अभंगाचा लेखक झाला आणि तुकोबारांची गाथा त्यांनी स्वतः लिहिली. इतका तो निर्दोष झाला आणि तुकोबारांचा सेवक झाला. आज त्याचा उत्सव आज देखील कडूस गावात चालू आहे. 350 पावणे 400 वर्ष झालेत, आजही उत्सव चालू आहे त्या कडूस गावात. हे कशाचं सामर्थ्य? तुकोबारांच्या सहजवाणीतून एखाद्याचं जीवन बदलू शकतं, ही संत समागमाची ताकद आहे. म्हणून संत समागम आपल्या जीवनात अत्यावश्यक आहे. संत सहज बोलतात हो, तुका सहज तरी बोले वाणी, त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. म्हणजे हे त्यांच्या सहज बोलण्यातून, आपल्या सहज बोलण्यातून एखाद्याचं वाटुळं होईल पण चांगलं नाही होईल. संतांच्या सहज बोलण्यातून त्या जीवाचा उद्धार होऊ शकतो, ही ताकद संत समागमाची आहे. म्हणून बाबांनो, संतांची संगती करा, संतांच्या सानिध्यात या आणि हा सर्व भाव, ह्या संतावरचा भाव त्याच्यावर ठेवा. एक वेळ देवावर भाव ठेवू नका, एक वेळ देवावर भाव ठेवू नका, पण संतावर भाव ठेवा. हे संतावर अशी अलौकिक ताकद आहे का तुका म्हणे भक्तिभाव तोची देवाचाही देव, तो देवाचाही देव व्हायची ताकद ह्या भावात आहे, ह्या भक्ताच्या भावात आहे. तिथं भक्ती नाही घ्यायचा, भक्त घ्यायचा. भक्ती कोण? जो भक्त करतो ती भक्ती. भक्तावर ठेवलेला जो भाव आहे म्हणजे तो भक्तीवरच. भक्ती कोण करतं? भक्तच ना. भक्ती म्हणजे भक्तावर तुम्ही एक संतावर भाव ठेवा. त्या संतांच्या भावाची अशी ताकद आहे का देव सुद्धा जवळ आणण्याची ताकद त्या भावात आहे. हेच तुकोबा अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे भाव, तुका म्हणे भाव, तुका म्हणे भाव, तुका म्हणे भाव, तुका मन भाव, तुका मन भाव, तुका मन भाव, तुका मन भाव, तुका म्हणे भाव, तुका म्हणे भाव, तुका म्हणे भाव, तुका म्हणे भाव, तुका मन भाव, तुका मन भाव, तुका मन भाव, तुका मन भाव. जवळी धरोनी आणि देव, जवळी धरोनी आणि देव, न लगे पुसणे सांगावे, न लगे पुसणे सांगावे. जवळी धरुणी आणि देव, जवळी धरुणी आणि देव, न लगे पुसणे सांगावे, न लगे पुसणे सांगावे. शुद्ध करे भावे, आ
शोध कर भाव न लगे पूज दागावे लगे पूजने बार घुमाए बार घुमाए बार घुमाए जय जय बार घुमाए जय जय बार घुमाए जय बार घुमाए जय बार घुमाए कुंडली खबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम कुंडली खबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव बार घुमाए बार घुमाए तुका म्हणे भक्तिभाव तो हा देवाचाही देव. तुका म्हणे भाव जवळी धरून आणि देव. ह्या संतांमध्ये ताकद आहे का ती देवाला जवळ धरून आणायची ताकद आहे. कारण प्रमाण त्यांच्या बोला देव भक्ताचा अंकीला. त्या भक्तांची ताकद आहे का देव त्यांचा अंकीला. अहो त्यांच्याशिवाय तो उठत सुद्धा नाही आणि बसत सुद्धा नाही. बसायला सुद्धा घाबरतो इतका त्या भक्तांच्या ताब्यात आहे. तो ब्रह्मांडाचा धनी तो संती केला रुली. ह्या संतांनी त्याला कर्जबाजारी करून ठेवले आणि सर्व ताब्यात ठेवले. एवढी ताकद ह्या संतांची आहे. आणि हा भाव इतकी भावात ताकद आहे. ह्या संतांच्या भावात इतकी ताकद आहे का ती तुमच्या साधनेत नसली तरी चालेल. ह्या भावात अशी ताकद आहे का ती देव जवळ आणू शकते. एकदा काय झालं छोटासा दृष्टांत सांगतो. एकदा नारद महर्षी रस्त्याने चालले होते. रस्त्याने चालले असताना वाटेत एक साधक एका झाडाखाली बसला होता आणि साधना करत होता. साधना करता 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 त्यावेळी नारद महर्षी त्या रस्त्याने चालले. त्याची साधना अशी उच्च उतावीळ होऊन चालली होती. त्याला नारद महर्षी दिसले. तो उठला आणि नारद महर्षींच्या दर्शनाला गेला. नारद महर्षीचं दर्शन घेतलं आणि नारद महर्षी आता कुठं चाललात. चाललो वर वैकुंठाला देवाला भेटायला. तुम्ही देवाला भेटायला चालले. मग एक करा ना त्या देवाला माझा निरोप सांगा ना का तो असा त्या पुढच्या सदाशिव पेठेत त्या डेक्कनच्या बाजूला असा एक झाडाखाली एक साधक बसलाय. त्या साधकाला तुम्ही दर्शन कधी देणार एवढं विचारून येता. तुम्ही जर सहज इकडून कधी जाता येता गेले तर तुम्ही मला फक्त तुम्ही देवाला विचारून निरोप घेऊन या आणि मला सांगा का त्या साधकाला दर्शन कधी देणार आहे. असं म्हटले. तो म्हणला येईल सांगेल. नारद महर्षी म्हणले येतो मी परत येणारच आहे. पुढच्या कार्यक्रमाला आळंदीला आता जायचंच आहे. त्यावेळेला येईन आणि सांगेन तुम्हाला. असं म्हणून गेले. वर गेले. सगळं विचारपूस झाली. दर्शन झालं भगवंताचं. भगवंताने विचारलं काय महर्षी आता नवीन काय खबर बातमी काय चाललंय. काश्मीर वगैरे सगळी शांतता आहे ना. पाकिस्तानला काही गडबड नाही ना. इकडं तिकडं सगळं निवड आता काय 3.5 वर्ष काही निवडणुका वगैरे काही नाही. सगळं शांतता आहे ना. पूर पाऊस पाणी कसं काय सगळं व्यवस्थित आहे ना. कर्जमाफी झाली ना. सगळं भेटलं ना व्यवस्थित. आता काय अडचण नाही ना. सगळं कसं चाललंय. नारद महर्षी म्हणजे सगळ्या गावाचं बातमीपत्र सगळ्या जगाचं बातमीपत्र सगळे न्यूज चॅनल सगळे तिथं सबस्क्रायबर. आणि मग काय सगळी माहिती भेटली. आणि मग देव म्हणतात आता मुक्काम किती दिवस नाही हो जावं लागतंय. उद्या पालखी उद्या 10 वाजता निघावं लागतंय आणि मग आळंदीला जावं लागतंय. जायचंय आता. ठीक आहे मग येतो मी. आता माझी विश्रांतीची वेळ झालेली आहे. त्याला लगेच आठवलं आपल्याला आता ते उद्या तिथूनच जायचंय. तो साधक भेटणार आणि विचारणार का कधी येणार आहे म्हणून सहज विचारावा. म्हणून नारद महर्षींनी भगवंताला विचारलं अहो त्या डेक्कनच्या तिला एक असं झाड आहे. त्या झाडाखालचं एक साधक आहे. तो साधक म्हटला मला दर्शन कधी देणार आहे एवढं विचारून या. तुम्ही मला सांगा त्याला दर्शन कधी देणार आहे. म्हणजे जाता जाता त्याने विचारल्यावर सांगायला बाकी काही नाही.
तुम्हाला वाटलं तर सांगा. अरे कशाला विचारतो, जा तू असा. नाही हो, आम्हाला सांगावं लागतं. तुम्हाला काय, तुम्ही लांब राहता, आम्हाला उत्तर द्यावं लागते. आमचा संपर्क समाजाशी असतो, आम्ही बांधिले समाजाला, आम्हाला सांगावं लागतंय. तुम्ही सांगा. देव म्हणतात तो साधक ना, तो साधक, त्या साधकाचे, तो ज्या झाडाखाली बसलाय त्या झाडाच्या पाना इतके जन्म होतील त्यावेळेला मी त्याला दर्शन देणार. नारद महर्षींनी बारकाईनं आहे ना माग कॅसेट मागं नेली. तो रील्स आहे ना, असा असा पाठीमागं धरून धरून मागं नेला. बरोबर त्या स्पॉटला झूम केला आणि पाहिलं तर ते झाड होतं चिंचेचं. अरे चिंचेचं झाड, त्या चिंचेला एका पानाला किती पानं असतात आणि त्याला किती पानं असतात, आणि एवढ्या जन्मात गेल्यावर मग त्याला दर्शन देणार आहे. आता हा निरोप त्याला जसाच्या तसा सांगितला का त्याला अटकच. कसा सांगावा असा निरोप, असा सांगावा. निदान निरोप सांगितल्यावर चहा पाणी तरी भेटावं. कसा निरोप सांगायचा असा. म्हणून नारद महर्षी म्हणलं काय हा सांगण्यात न सांगण्यात जमाय, जाऊ द्या. नारद महर्षी निघाले तिकडून. हा वाटच पाहत होता. आता नारद महर्षी गेले असतील, भगवंताला विचारलं असन आणि भगवंताने सांगितलं असन का मला दर्शन देणार आहेत. अरे नारद महर्षी तिथून निघले असतील, आता त्या हेलिपॅडला गेले असतील. आता हेलिपॅड निघाला असेल, हेलिकॉप्टर निघाला असेल, आता उड्डाण झालं असेल. आता पुण्यात येतील लोहगावला उतरतील आणि नंतर येतील इकडं असं विमाननगर मार्गे असं पुढून इकडून वळून येतील. आता इथपर्यंत आले असतील, कोपऱ्यापर्यंत हडपसरपर्यंत आले असतील, पुढं आले असतील, पुढं लक्ष्मी रोड पुढं आले असतील. असे नारद महर्षी आले असतील. अशी त्याची अंतकरणाची भगवत दर्शनाची अवस्था टोकाची होत चालली. आता भगवंत मला दर्शन देणार. अरे नारद महर्षी गेले असतील आणि भगवंत मला दर्शन देणार. नारद महर्षी गेले असतील, नारदांनी तो निरोप सांगितला असेल आणि भगवत आता मला दर्शन देणार. असा तो सारखा नारद महर्षी आणि दर्शन, नारद महर्षी आणि दर्शन, नारदांचं दर्शन आणि भगवंताचं दर्शन, असं सारखा तो आठवत राहिला. नारद महर्षी जवळ आले. नारद महर्षीने विचार करावा, याला जर अशाचा असा जर ह्या इतका तो उतावीळ झालाय आणि याला जर असाच्या असा जर निरोप सांगितला तर हा नक्की अटॅक हा जाणार. म्हणून नारद महर्षींनी म्हणलं डोकं चालव, याला निरोप सांगू, जरा बदलून सांगू. नारद महर्षी त्याच्या जवळ गेले आणि त्याला म्हणले, अरे तुला देव दर्शन देणार आहे. आणि हळू आवाजात म्हणले, ह्या चिंचेच्या झाडा इतके जन्म झाल्यावर. हे हळू आवाजात म्हणले. पण पहिलं ज्या वेळेला वाक्य वापरलं ना, अरे देव तुला दर्शन देणार आहे, त्याच वेळेला भगवंत समोर उभे राहिले. अरे भगवंत समोर उभे राहिले. अहो देवा, तुम्ही कधीपासून खोटं बोलायला लागले? अहो आत्ता मी तुम्हाला विचारलं ना, तुम्ही त्या साधकाला दर्शन कधी देणार आहे सांगा. तुम्ही काय म्हटले? त्याचे ह्या झाडाच्या पाना इतके जन्म झाल्यावर असं म्हटले ना. आणि मी निरोप सांगत नाही, तेच हजर. म्हणजे आमची बदनामी करायची काय? वर एक सांगायचं, खाली एक सांगायचं, आपली बदनाम. खरं आहे ते सांगा ना, जे खरं आहे ते बोला ना. असं काय करताय तुम्ही? का समाजा पुढं असं संत बदनाम करतायत? देव म्हणतात नाही नारद महर्षी, अहो तुम्ही भक्तीचे सूत्रधार आहात. माझा जन्म, माझं दर्शन हे जन्म अवलंबून आहे का मनाच्या वृत्तीवर अवलंबून आहे? त्याच्या वृत्तीने तुमच्या चरणावर भाव ठेवला तर मी त्याला का दर्शन देऊ नाही? म्हणून तुका म्हणे, भाव जवळी धरून आणि देव. ही संतांच्या भावात ताकद आहे. नलगे पुसणे सांगणे चित्त शुद्ध करी भावे. ही संतांच्या समागमात ताकद आहे. आणि संत समागमाची ताकद जर अनुभवायची असेल आजच्या घडीला, तर वारीशिवाय पर्याय नाही. पंढरीची वारी ही संत समागमाचं भक्तीची कार्यशाळा आहे. भक्तीची जर कार्यशाळा प्रॅक्टिकल पाहिजे असेल ना, आज संत समागमाचं प्रॅक्टिकल तुम्हाला ग्रंथ हजारो भेटतील, हजारो पानं रंगलेली भेटतील. पण तुम्हाला खरं जर पाहायचं असेल ना, तर पडोनिया राही, तर वारीत यावं लागेल. वारीत पडोनिया राई म्हणजे पडोनियाचा दोन अर्थ आहेत. मी बरोबर 5 मिनिटात समजतो. पडोनिया राईचे 2 अर्थ आहे. पडोनिया राही म्हणजे पडून राहा एक अर्थ, आणि दुसरा पडोनिया राही म्हणजे स्थिर राहा. पडून राहा म्हणजे स्थिर राहा, निष्ठा ठेवून राहा म्हणजेच पडोनिया राही. तू त्या वारीवर निष्ठा ठेवून राहा. तू बघ ती वारी काय देते, बघ हा संत समागम काय देतो. तू वारीत राहा, निष्ठा ठेवून राहा, पडोनिया राही. उगाच संताची ये पायी.
निष्ठा ठेवून जर वारीत राहिला ना, तिथं काही सांगावं लागणार नाही. न लगे पुसणे सांगावे, फक्त चित्ताची शुद्ध केरा. ही पायपीट नाहीये. आळंदी पंढरीची वारी ही पायपीट नाहीये. हा चित्त शुद्धीचा मार्ग आहे. ही पायपीट नाही, ही पायाची वारी नाही. हे अंतकरण चित्त शुद्ध करण्याचा हा मार्ग आहे वारी. पायवारी अशी नाहीये. सगळं अंतर्मन, शरीरच काय, काया वाचा आणि मन तिन्ही शुद्ध करायची ताकद ह्या वारी. ते न लगे पुसणे सांगणे, चित्त शुद्ध करी व्हावे. सहज त्या स्फिती, सहज इथं मार्ग निघतो. सहज सांगावं लागत नाही, पुढं चाल मागं चाल. किती वाजता उठायचं सांगायला लागत नाही, घरी उठवावं लागतं. माऊली 2:30 वाजता आवाज दिला तरी 2:30 वाजता उठतो. ही ताकद माऊलींची आहे, ही संत समागमाची ताकद आहे. सांगावं लागत नाही इथं. कशाचंच सांगावं लागत नाही. 6 वाजता तळावर जायचं सांगावं लागत नाही, सहज होऊन जातं. अरे सुरुवातीला पहिल्या वेळेला होत असेल काही अडचण, आपोआप रांगेला लागतं. सर्व उपदेश मिळतो. कसा टाळ वाजवायचं कळतं, कशी चाल म्हणायची कळते, कुठं चालायचं कळतं, कसं वागायचं कळतं, कसं जेवायचं कळतं, कसं झोपायचं कळतं. किती श्रीमंत असतील पण झोप येत नाही. माझ्या वारकऱ्याला पडल्या पडल्या झोप येते. कशाचा प्रताप आहे हा? संत समागमाचा प्रताप आहे. लाखो रुपये खर्च केले जातात झोप येण्यासाठी, झोपेच्या गोळीसाठी. माझ्या संत समागमात ताकद आहे पडल्या पडल्या झोपेची. काय प्रकार आहे हा? सोपं नाही. सहज त्या स्थिती, उपदेश परयुक्ती, युक्ती प्रवृत्ती केल्या जातात. आणि इथं अहो चव नाही घरात कधी नीट खात नाहीत. आज जे समोर येईल ते खातात. कशाची ताकद आहे? वारकरी तुम्ही बघा, हे सहज नाही होत. ही युक्ती आहे, ज्ञानोबारायांची युक्ती आहे. आणि वारकरी कधीच मागत नाही. बिस्किट केळी वारकरी घेत नाहीत. वारकरी फक्त भजन करतो. आणि ज्ञानोबारायांनी इतरांसाठी ती सोय केलेली. वारकऱ्याला भजनच पाहिजे. आणि ही ज्ञानोबारांची अद्भुत क्रांती आहे. ज्ञानोबारांनी जेवढ्याला भाव पाला ती गावं पवित्र झाली, तो समाज पवित्र झाला आणि तो संत समागम पवित्र झाला. ही संत समागमात वारीची ताकद आहे. कशाची? म्हणून पडोनिया राई. पडोनिया राईचा दुसरा अर्थ निष्ठा आणि स्थिर. पडून राहा म्हणजे निष्ठेने राहा आणि त्या वारीशी स्थिर राहा. आळंदीत एकदा निघलो आपण आळंदीतून, हे मन कुठं जातं? पुण्यात. पुणे म्हणजे काय? ज्ञानाचं मंदिर म्हणजे पुणे, विद्येचं माहेरघर. पण इथं ज्या वेळेला माऊली येतात त्यावेळेला सांगतात ज्ञान हे सर्वश्रेष्ठ नाही बाबा, आपल्याला पुढं जावं लागते. ज्ञान सर्वश्रेष्ठ नाही. ज्ञान विज्ञान याला जर आचरणाची जोड नाही दिली तर उपयोग नाही. ज्ञानाला आचरणाची जोड दिली आणि आचरण भक्तीशिवाय होत नाही. संत समागमाशिवाय आचरण होत नाही. नुसतं बीजांकुर उपयोग नाही. ते बीज पेरलं पाहिजे, त्याची पेरणी करायची ताकद, त्याच्यासाठी भक्ती पाहिजे. पुन्हा सोड आणि सासवडला चाल. सोपान महाराज, सोपान म्हणजे मार्ग. हा भक्तीच्या मार्गात जा तू. हे ज्ञान ठेव बाजूला. ज्ञान सर्वस्व नाही. विज्ञान विध्वंस करू शकतं जर त्याला अध्यात्माची जोड नसेल तर. म्हणून त्याला अध्यात्माची जोड दिली पाहिजे, संत समागमाची जोड दिली पाहिजे. तू भक्तीच्या मार्गाला लाग आणि पुढं निघ. सासवडपासून पुढं निघाल्यावर तुला खंडोबा दिसेल. अरे तू गडावर चढ. तू गड चढला का ह्या विकारावर चढण्याची ताकद तुझ्यात निर्माण होईल. हा देव खंडोबा म्हणजे शिवभक्त रे, कुलदैवत आहे. तू भेदवृत्ती संपवणे हे गडावर हे खंडोबाचं दर्शन आहे. हा खंडोबा म्हणजे शिवशंकर. हा सकाळीच पहाट माझ्या देवाकडे हजेरी लावायला येतो. तू हे कुलदैवताच्या मागं पळू नको. एक धरीला चित्ती आम्ही रखू माईचा पती. तू पंढरीच्या वारीला निघालाय ना. सर्व देव एके भेदवृत्ती संपवण्यासाठी जेजुरीच्या गडावर चढला. विकार संपवले आणि भेदवृत्ती संपवून पुढं निघाला. पुढं निघाल्यावर वाढल्याला कशासाठी जायचं? वाढल्याला जायचं कशासाठी? वाढल्याला निषिद्धाचा त्याग करायचा आणि विहितात यायचं म्हणून वाढल्याला जायचं. वाढले म्हणजे काय? वाढल्या वाईट मार्ग होता. संतांच्या संत समागमाच्या कृपेनं त्याने वाईटपणा सोडला आणि चांगल्या मार्गाला लागला. म्हणजे निषिद्धाचा त्याग केला आणि सत्य मार्गाला लागला, विहिताचा स्वीकार केला. असं पुढं निघून वाढल्यातून लोणंदला गेला. लोणंद म्हणजे अरे तुला लक्षात येईल, तू जी पायपीट करते ना त्याचा आनंद पसरवण्याची ताकद ह्या लोणंदमध्ये आहे.
म्हणून तू लोणंदला आला. लोणंदला आला आणि तू आनंद, ह्या संत समागमाचा आनंद भोगायची तुझी तयारी ठेव आणि पुढं निघ. हा पुढं निघालं का तुला काय लागेल? तरडगाव लागेल. मग तुला लक्षात येईल ह्या भवसागरातून तरुण कसं जायचं. तरड म्हणजे तरणे. ह्या भवसागरातून तरुण जायला, अरे हा भवसागर आपला भगवंत सांगतो, अरे इतकाच आहे. आणि संत जर बरोबर असतील, ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे बरोबर आहेत, तरुण जायचा कायला भीतो, चल असं म्हणून तरडगाव सोडायचं आणि पुढं फलटणला जायचं. आणि मग फलटणला ज्या वेळेला तू जाशील ना, त्यावेळेला तुझ्या लक्षात येईन, अरे आपण ज्या संसारात आहे ना तो फलकट आहे. फलकट तो संसार येथे सार भगवंत. असा तो फलकट संसार फलकटासारखा बाजूला काढ आणि सकामातून निष्कामात जा आणि पुढे चाल. फलटण सोड. फलटण सोडलं का काय लागेल? बरड. तुला हे सगळं सोडता सोडता तुझ्या घशाला कोरड पडली म्हणून तू बरोडला आला. त्या बरडमध्ये तू एक काम कर, त्या नाम जपाचा ओलावा धारण कर. ओलावा अंतकरणात तयार कर का हे बरड बाजूला पडेल आणि तू पुढं जाशील नात्यापुत्यात. मग तुला ज्या वेळेला तुझा ओलावा कमी झाला तर तुला शक्यता आहे घरची नाती आठवायची. घरची नाती आठवू नको, ती पुरती नाही. हे हा एकच विठ्ठलाशी नातं जोड, हेच तुला कायमचं पुरणार आहे. म्हणून असं करून ते नातेपुत्याला जा, नातेपुत सोडून दे आणि पुढं चाल. हा भक्तीचा पालखीचा मार्ग पुढं पुढं घेऊन जा आणि नात्यापुत्यानंतर काय होईल? माळशिरसला येशील. मग तुझ्या अंतकरणात भाव निर्माण होईल आणि त्या माळशिरसला गेल्यावर तुझ्या अंतकरणात असा भाव होईल, आता इतकं सोडलंय आणि मग हे जीवनच त्या भगवंताशी का नाही समर्पित करायचं. मग तू समर्पणाची भावना कशाने निर्माण होईल? तर माळ तू शिरात आरशासारखी सजवशील, त्याचं नाव माळशिरस. असा तू त्या माळशिरसमध्ये ती तुळशीची माळ तुझ्या अंतकरणात अशी सजवशील आणि ती देखणी अशी माळशिरसला ती माळ ज्या वेळेला तुझ्या अंतकरणात तुझ्या गळ्यात शोभून दिसेल, त्यावेळेला तू तिकडून माळशिरस सोडून कुठं? वेळापूरला जाशील. आणि वेळापूरला गेल्यावर मग तुझ्या लक्षात येईल, अरे बाबा आता वेळेत सावध झालं पाहिजे, आता खूप वेळ झालाय, आता वेळेचं भान ठेव आणि कमी बोल. आणि वेळेत लक्षात घे का आता जीवनात वेळ नाही राहिला, आता हळू चालून जमणार नाही, आता धावाय लागल म्हणून वेळापूरला धावाय. जीवनात तू लक्षात ठेव आता वेळ कमी आहे, वेळ अपुरा आहे म्हणून वेळापूर आहे. तू लक्षात ठेव ह्या जीवनात जर तुला भगवंत प्राप्ती करायची असेल ना तर तू धावा धाव कर. करी आयसी धावा धावी चित्त लावी चरणापे, मग तो माझा माय बाप घेईल ताप हिरोनी. असं तुझं ताप हिरून घेऊन तुझं ताप सर्व गेल्यावर तुझं अंतकरण भरून निघन त्या भगवंताच्या प्रेमाने. आणि असं भरलेल्या अंतकरणातून भंडी शेगावला येशील. भंडी शेगाव म्हणजे भांड शिग लावून प्रेमाने भरणं म्हणजे भंडी शेगाव. तुझं अंतकरणाचं हे भांड आहे ना असं प्रेमाने भरल आणि त्या विठ्ठल प्रेमाने तू इतका असा उतावीळ होऊन जाशील ना, त्या भंडी शेगावातून तुझा प्रवास दुसऱ्या दिवशी वाखरीला जाईल. आणि वाखरी म्हणजे आखरी. लक्षात ठेव काया वाचा मनाने तू त्या विष्णूचा जर दास झाला ना, हेच खरं जीवन आहे आणि हाच खरा भक्तपणा आहे, हीच खरी संत संगती. संत संगतीचं परिणाम लक्षात ठेवा. या संत संगतीचा परिणाम वाखरीपासून निघाला. तू वाखरी निघाला, तू कायावाच्या मनाने तू ती एकदा तेचा झाला. ज्ञानोबा तुकोबारांवर श्रद्धा ठेवून तू पाऊल टाकला ना, पहिली मालिका संपायच्या आत तो भगवान परमात्मा पालखी घेऊन तुला न्यायला येईल. ही ताकद संत समागमात आहे. वाट पाहे उभा भेटीची आवळी, कृपाळू तातडी उतावीळ. तू जेवढा उतावीळ होऊन तू पाऊल टाकशील ना, पहिली मालिका एका विठावायच्या आत तिकडचा रथ इकडे येईन. तो पांडुरंग परमात्मा तुला न्यायला येईन. ही ताकद संत समागमात आहे. म्हणून पडोन या राही उगाच संताची ये पायी, न लगे पुसणे सांगणे चित्त शुद्ध करी भावे. सहजते स्फिती उपदेश परयुक्ती, न लगे पुसणे सांगणे चित्त शुद्ध करी भावे. तू का म्हणे भाव जवळी धरून आणि देव, न लगे पुसणे सांगणे चित्त शुद्ध करी भावे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली.
राम तुकाराम 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 झालेली सेवा ज्ञानोबरांच्या समोर सर्वांच्या चरणी अर्पण करतो. एकच भावना व्यक्त करतो, आज जे मी उभा आहे ना, ही फक्त ताकद असेल तर माझ्या पितृचरणाची ताकद आहे. आज जे माझ्यात मी जे योग्य बोललो असेल ते माझ्या पितृचरणाचं आहे, आणि जे चुकीचं असेल ते माझं आहे. माझे बापे मज दिदले भातुके म्हणून कौतुके क्रीडा केली. माझे बापे मज दिदले भातुके म्हणून कौतुके क्रीडा केली. केली आळी पुढे बोलिलं वचन उत्तम हे गुण आले त्यांचे. केली आळी पुढे बोलिलं वचन उत्तम हे गुण आले त्यांचे. तुका म्हणे ज्ञानदेवी समुदाय करावा, मी चरण येईन वंदू. माझ्यावर तुम्ही सर्वांनी कृपा करावी आणि माझी पण वारी नित्यत्वाने चालू राहावी, हीच भावना व्यक्त करून सेवेला विराम देतो. विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम